हरे कृष्णा. तर सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या रविवारच्या भक्ती असते क्लासमध्ये. तर आपण भक्ती असतेमध्ये निघा ना जरा दार बंद कर. पहिला टप्पा पूर्ण केलेला आहे. तो पहिला टप्पा असा आहे की आपण पहिले 6 अध्याय पूर्ण केले आहेत. आणि आता आपण परीक्षा घ्यायची ठरली होती, पण बऱ्याच लोकांनी विनंती केली की आज वेळ नाही आहे पेपर द्यायला, म्हणून आपण परीक्षा ढकलली आहे उद्या रात्री 9 ते 8 ते 9 मध्ये. रात्री 8ला जॉईन करा उद्या, लिंक याच लिंकवरती सेम. आणि तुम्हाला जे आहे प्रश्न सांगितले ते कुठले सोडवायचे आणि तासाभरात जेवढं लिहून तेवढं त्याचा फोटो काढून 9:05 पर्यंत माझ्याचे प्रश्न सबमिट आपल्या पर्सनली मला सगळ्यांनी प्रश्न पाठवून द्यायचे, जेणेकरून मला रेकॉर्ड करून ते तुमच्या नावाने ठेवता येतील आणि मला पुढे प्रेझेंट करता येईल बोर्डासाठी, सर्टिफिकेटसाठी. ओके. तर आपले 6 अध्याय पूर्ण जातात, 7व्या अध्यायात प्रवेश करतोय. सो भगवद्गीता कशी आहे, सँडविच प्रमाणे. सो सँडविचचा वरचा भागात पाव असतो, खालच्या भागात पाव असतो आणि मध्ये स्टफिंग असतं. सो पहिले 6 अध्याय गीतेचे ते कर्मयोग दर्शवतात, शेवटचे 6 अध्याय गीते ते ज्ञानयोग दर्शवतात आणि मधले 6 अध्याय ते भक्तियोग दर्शवतात. सो सँडविचचा सगळ्यात महत्वाचा भाग कुठला आहे? मधला भाग. वडापावला वरती पाव खाली पाय मध्ये वडा आहे. सो आतला वडा जो आहे तो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. वरचा आणि खालचा एवढा महत्वाचा नाही, त्याला आहे महत्व. पण आतला वडाच नसेल की आपलं स्टफिंग नसेल सँडविचचं, त्या सँडविचला काहीच चव लागणार नाही, ते सँडविच बेचव लागून जाईल. सो त्याचप्रमाणे आपण गीतेचा पहिला भाग पूर्ण केला, तो आहे प्रामुख्यानं कर्मयोग. यात प्रामुख्यानं उद्देश आहे, ऑफकोर्स ध्यान सांगितलं आहे, पण ओव्हरऑल वर थीम बघितली त्या 6 अध्यायांची तर हे की निष्काम कर्म करायचा प्रयत्न कर, निष्कामपणे कर्म कर, ही त्यामागची थीम आहे. आणि मग हे करता 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 भगवंताने 6वा अध्याय सांगितला ध्यानयोग. आणि ध्यानयोग जो आहे हा योगा लॅडरमध्ये खूप वरच्या टप्प्यावरती आहे. सेकंड लास्ट टोकात भगवंत सांगितलं की तपस्विदा तपस्वी योगी कर्मीभ्यो ज्ञानीभ्योपि मतोधिकः कर्मीभ्यो अधिको योगी तस्माद योगी भवार्जुना. तपस्यांमध्ये सुद्धा योगी फार मोठा आहे, ज्ञानी लोकांमध्ये योगी मोठा आहे आणि कर्मी लोकांमध्ये योगी मोठा आहे, म्हणून हे अर्जुना तो योगी मन. आणि सर्वोच्च योगी कोण आहे तर 6व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं की योगिनामपि सर्वेषां मद्गतेन अंतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समययुक्त तमो मतः. की जो श्रद्धेनं माझं भजन करतो, जो श्रद्धेनं माझी भक्ती करतो यथा, तर तो जो व्यक्ती आहे तो माझा सगळ्यात महान भक्त आहे, सगळ्यात महान योगी आहे. आता असं म्हटल्यानंतर की या सगळ्या कर्म ज्ञानी योगीमध्ये तपस्वी योगी सगळ्यात मोठा आहे आणि योग्यांमध्ये ज्याचं लक्ष की ज्याचं चित्त भगवंत चरणाशी आहे आणि तो श्रद्धेनं भगवंताचं भजन करतो तो सगळ्यात मोठा आहे. तर साहजिकच अर्जुनाच्या मला प्रश्न पडतो की तुमचं भजन करणारा जर सगळ्यात मोठा असेल तर तुम्ही कोण आहात? हु आर यू? तुमचं भजन का करायचं? श्रद्धेनं तुम्हाला शरण का द्यायचं? इनडायरेक्टली भगवंतांनी सांगितलंय 4थ्या अध्यायामध्ये, कसं माझ्या लीला दिव्य आहेत, कसं मी जन्म घेतो, मी कसा परमेश्वर आहे, हे इनडायरेक्टली भगवंतांनी सांगितलंय प्रत्येक अध्यायामध्ये. 2ऱ्या अध्यायात सांगितलंय, 3ऱ्या अध्यायात सांगितलंय, 4थ्या अध्यायात प्रामुख्याने सांगितलंय, 5व्या अध्यायात पण सांगितलंय की अल्टिमेटली सगळ्यात जास्त शांती कोण प्राप्त करू शकेल? जो भुक्तारम यज्ञ तपसा सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम ज्ञात्वा माम शांती मृच्छती. की जो मला अशा प्रकारे भोक्ता, त्यानंतर नियंत्रक आणि सुहृद किंवा मित्र म्हणून जाणेल, तो खऱ्या प्रकारे शांती प्राप्त करू शकेल. सो डायरेक्ट मी परमेश्वर आहे. पण नक्की तुमचं भजन करायचं आहे, श्रद्धेनं भजन करायचं आहे आणि असं जो करून सर्वात श्रेष्ठ आहे, तर अर्जुन मला स्पेसिफिक प्रश्न पडला की नक्की तुमचं भजन का करायचं? नक्की तुम्ही कोण आहात? आणि नक्की हा सर्वश्रेष्ठ योगी कसं बनायचं? हा प्रश्न अर्जुन मत रेंगाळला. आणि 7वा अध्याय जो आहे त्याचं नाव आहे ज्ञान विज्ञान योग. इंग्लिशमध्ये अपुलन्स ऑफ लॉर्ड म्हणतात. कारण जर एखाद्याचं भजन करायचं आहे, एखाद्याचं चिंतन करायचं आहे, तर त्या व्यक्तीची माहिती असणं आवश्यक आहे, त्या व्यक्तीची महिमा माहीत असणं आवश्यक आहे, तरच आपण त्या व्यक्तीविषयी चिंतन करू शकतो.
त्या व्यक्तीशी माहीतच नाहीये, कुठल्याही रॅन्डम व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगितलं मी, आणि त्याचं चिंतन करा, त्याचं मनन करा सांगितलं, तर कोणीही चिंतन मनन करू शकणार नाही. कारण का? त्या व्यक्तीचं महात्म्यच आपल्याला माहित नाही. जर आपण इस्कॉनमध्ये डायरेक्टली इस्कॉन मंदिरात प्रवेश केलो आणि लोक जय प्रभुपाद म्हणतात, आणि ते प्रभुपाद कोण आपल्याला माहितच नाहीये, तर जय प्रभुपाद एवढं आपण अप्रिशिएट करू शकणार नाही. आपल्याला तेवढा आनंद होणार जय प्रभुपाद म्हणून सुरुवातीला. पण ज्यावेळी प्रभुपादांविषयी ऐकू, आपण प्रभुपादांविषयी श्रवण करू, प्रभुपादाची महिमा ऐकू, प्रभुपाद लीलांविषयी समजून घेऊ आणि प्रभुपादांचा त्याग समजून घेऊ, त्यावेळी कळो ही भक्ती केवढी मोठी आहे, या व्यक्ती समर्पण केवढं मोठं आहे, या व्यक्ती आपल्यासाठी काय केले. आणि मग आपण काय करू शकू? मग आपण जे आहे जय प्रभुपाद जय कीर्तन बोलू, आपण आनंदाने नाचू मोठ्या वाटत, जय प्रभुपाद आपण उड्या मारू मोठ्या वाटत. ती व्यक्ती तेवढीच महान पण आहे. सो भगवंताविषयी भजन करायचं आहे, तर भगवंत कोण आहेत, ती व्यक्ती कोण आहे, तिचं ऐश्वर काय आहे, हे समजावून घेणं आवश्यक आहे. आणि तेच या अध्यायात सांगितलंय की भगवंताचं ऐश्वर काय आहे, आणि त्या भगवंताच्या भक्तीचे अनेक प्रकार आहेत. तर त्या भगवंताच्या भक्तीचे आपण बघितले आतापर्यंत. मी एकदा सांगितलं होतं, मला आठवत माहित नाही, पण की साधारणपणे 10 प्रकारच्या भक्ती आहेत, 11 प्रकारच्या भक्ती आहेत. तर जो सगळ्यात खालचा स्तर भक्ती आहे तो गुणीभूत भक्ती. गुणीभूत भक्ती म्हणजे काय? तर जी भक्ती सत्वगुणात प्रामुख्याने केली जाते, म्हणजेच निष्काम कर्मयोग, ज्ञानयोग आणि अष्टांग योग, या पण भक्तीच आहेत. भक्तीशिवाय या योगांचं पूर्णत्व प्राप्त करता येत नाही. या योगाचं पूर्णत्व हे आपण साध्य करू शकत नाही. सो त्या तिन्ही योगामध्ये थोडी तरी भक्ती करावीच लागते. म्हणून हे तिन्ही योग हे भक्तीच दर्शवतात. त्यांना गुणीभूत भक्ती म्हणतात, किंवा त्यांना भक्ती मिश्र कर्म, भक्ती मिश्र ज्ञान किंवा भक्ती मिश्र योग म्हणतात. भक्ती मिश्र आहे, थोडीशी भक्ती आहे. जर साखर आहे आणि साखरेवर आपण पाणी शिंपडलं थोडंसं, किंवा मिठावर पाणी शिंपडलं, तर आपण काय म्हणतो? ओलसर मीठ किंवा ओलसर साखर असं आपण त्याला म्हणतो. तर हे जे पाणी आहे हे भक्तीप्रमाणे आहे. सो पाण्याचा अंश फारच कमी आहे. सो त्याचप्रमाणे त्या तिन्ही योगामध्ये भक्तीचा अंश आहे, पण फारच कमी, म्हणून त्याला गुणीभूत भक्ती म्हणले. आणि हे पहिले 6 अध्याय जे आहेत, प्रामुख्याने 3रा, 4था, 5वा आणि 6वा अध्याय जो आहे, हे गुणीभूत भक्ती दर्शवतात भगवंताची. आणि गुणीभूत भक्तीच्या वरती कोणती भक्ती आहे? कर्ममिश्र भक्ती, ज्ञानमिश्र भक्ती, योगमिश्र भक्ती. आता मगाशी होतं भक्तिमिश्र कर्म, भक्तिमिश्र ज्ञान आणि भक्तिमिश्र योग. आता काय झालं? कर्ममिश्र भक्ती, ज्ञानमिश्र भक्ती, योगमिश्र भक्ती. यात भक्ती प्रमुख आहे, पण थोडं मिश्रित कर्म पण आहे. भक्ती प्रमुख आहे, पण थोडं मिश्रित ज्ञान पण आहे. आणि भक्ती प्रमुख आहे, थोडं मिश्रित योग पण आहे. सो प्युअर शुद्ध भक्तीचं नाही, पण त्याला मिश्र भक्ती असं म्हणलंय. तर अशा प्रकारे या 6 प्रकारच्या या भक्ती झाल्या. तर हा जो 7वा आणि 8वा अध्याय आहे, यामध्ये प्रामुख्यानं भगवंतांनी मिश्र भक्तीचं वर्णन केलेलं आहे. कर्ममिश्र भक्ती आणि ज्ञान मिश्र भक्ती. आणि 9वा आणि 10व्या अध्यायात प्रामुख्यानं 9वा, 10वा आणि 12वा अध्याय जो आहे, या 3 अध्यायांमध्ये भगवंतांनी प्रामुख्यानं शुद्ध भक्ती, जी ह्याच्यावरची भक्ती आहे, कर्म ज्ञान मिश्र भक्ती आणि गुणीभूत भक्तीच्या वरची भक्ती आहे शुद्ध भक्ती. शुद्ध भक्ती म्हणजे काय? शुद्ध भक्ती प्युअर शुद्ध पाणी, ज्यात मीठ पण नाही, साखर पण नाही. मिश्र भक्ती म्हणजे काय? ज्याच्यामध्ये प्रामुख्यानं पाणी आणि थोडी साखर घातली. जसं आपण पाण्यामध्ये चमचाभर साखर घातली किंवा पाण्याला चमचाभर मीठ घातलं, तर आपण त्याला म्हणतो खारट पाणी किंवा गोड पाणी. ते पाणी आहे, पण ते खारट आहे, कारण त्यात मीठ पण आहे आणि त्यात साखर पण आहे, म्हणून ते गोड आहे. सो त्याचप्रमाणे हे 7वा आणि 8वा मिश्र भक्ती भगवंताची दर्शवतो. आणि शुद्ध भक्ती म्हणजे काय? अनन्य भक्ती, जिथं कोणतंही मिश्रण आहे, शुद्ध प्युअर. जर कोणी वरती गेला असेल देवप्रयागला किंवा रुद्रप्रयागला, तर रुद्रप्रयागला जी गंगा आहे त्याचं पाणी जे एकदम शुद्ध आहे.
अजिबात त्यामध्ये घाण नाही. प्युअर गंगा. आणि त्या गंगेचं पाणी गटागटा डायरेक्टली पिऊ शकतो. आपण जर ऋषिकेशला गेलो किंवा वाराणसीला गेलो किंवा प्रयागराजला गेलो, ते गंगेचं पाणी गटागटा पिऊ शकत नाही, कारण त्यात भरपूर घाण आहे. त्यात भरपूर धूळ, इतर सगळ्या दोषांचं मिश्रण झालेलं आहे. पण जिथं गंगा चालू होते तर देवप्रयाग जो आहे, त्या देवप्रयागला जे पाणी आहे ते एकदम प्युअर, निळशार, जमीन दिसते खालची, एवढं शुद्ध पाणी. म्हणजे गटागट डायरेक्टली पिलं तर काहीच शरीराला त्रास नाही, शुद्ध आहे. सो ती भक्ती अनन्य भक्ती. आणि ती अनन्य भक्ती भगवंताने सांगितली आहे प्रामुख्यानं 9वा, 10वा, काही प्रमाण 11वा पण आणि 12वा अध्याय. प्रामुख्याने 12वा अध्याय, हे 3 अध्याय शुद्ध भक्ती. आणि शुद्ध भक्तीची प्रॅक्टिस करणं आपलं इस्कॉनचं उद्दिष्ट आहे. कोणत्या मिश्र भक्ती प्रॅक्टिस आपल्याला करायला श्रील प्रभुपादांनी आणि आपल्या आचार्यांनी सांगितलेलं नाही. तर शुद्ध भक्तीची व्याख्या काय आहे? अन्य अभिलाषिता शून्यम ज्ञान कर्मादि अनावृतम अनुकूलेन कृष्णानुशीलनम भक्तिरुत्तमम. उत्तम भक्ती आहे. त्याचा प्रमुख काय आहे? गाभा कृष्ण अनुशीलनम, कृष्णाची सेवा करणं. कशी सेवा करायची कृष्णाची? कृष्णाची सेवा करणे, कृष्णाला आनंद देणं, कृष्णाला खुश करणं, कृष्णाच्या आनंदासाठी काम करणं. मग कृष्णाच्या आनंदासाठी काम करायचं आहे तर कसं करायचंय? अनुकूलेनं, अनुकूलपणे. उदाहरणार्थ आपण एक उदाहरण पाहूया की 10व्या स्कंदामध्ये कथा येते पौंडरकची. सो पौंडरक जो होता हा एका प्रकारे स्वतः कृष्ण समजत होता. मी वासुदेव कृष्ण आहे आणि मी वासुदेव कृष्ण आहे म्हणून स्वतः 4 हात धारण केले होते, खोटे 2 हात धारण केले होते, खोटे खोटे सुदर्शन चक्र, खोटे खोटं शंख चक्र गदापत्र धारण केलं होतं. आणि मीच कृष्ण आहे, लोकांनी माझी सेवा केली पाहिजे असा विचार करून तो अनेक स्त्रियांशी संग करून रासला करायचा असं कृष्ण. आणि एवढंच नव्हे तर ऍक्च्युली कृष्णाला आव्हान दिलं की खरा कृष्ण मी आहे आणि तो खोटा आहेस, तू तुझं खोटेपणा टाकून दे आणि मला शरण ये. आणि कृष्ण हसायला लागले आणि कृष्णाने आव्हान दिलं पौंडरकला, ये युद्धामध्ये आणि युद्धामध्ये येऊन माझ्यावर युद्ध कर. आणि ज्यावेळी पौंडरक आला युद्ध करायला भगवंतासमोर, भगवंत गदा 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 हसू लागले. भगवंत खुश झाले त्याला बघून की अरे एखादा ड्रामा करतोय, किती सुंदर ड्रामा करतोय, किती सुंदर मेकअप करतोय एखादा, एक्झॅक्टली माझ्यासारखं दिसतोय. खोटे हात धारण केले 2 एक्स्ट्रा, पण कसे धारण केले खोटे हात? खरोखर खरे खरे वाटावेत ते. सो एका प्रकारे पौंडरखने भगवंतांना खुश केलं, भगवंतांना आनंद दिला. पण पौंडरखला शुद्ध भक्त म्हणता येत नाही. पण पौंडरकची सेवा अनुकूलपणे नव्हती, ती प्रतिकूलपणे होती. ती भगवंताच्या इच्छेविरुद्ध होती. ह्याच्या विरुद्ध यशोदा मातेनं कृष्णाला बांधून ठेवलं होतं आणि कृष्णाला आवडलं होतं बांधून ठेवणं. सो एका प्रकारे कृष्णाला रडवलं यशोदा मातेनं. काठी घेऊन यशोदा माता कृष्णाच्या मागं लागली होती मारायला आणि कृष्ण घाबरले होते. ओके. रुदंतम मुहुर नेत्रम युग्मम मृजंतम कराम भोज युग्मेन सातंक नेत्रम मुहुश्वास कंपती त्रिरेखांक कंटक. भगवंता श्वास गदगद करत होता कृष्णाचा, ते काठी बघून यशोदा माझ्या हातातली. मुहुश्वास कंपती सितग्रय दामोदरम भक्तिबद्धम. पण यशोदा मातेची इच्छा काय होती की कृष्णाची सेवा करायची. कृष्ण माझा मुलगा आहे आणि माझ्या मुलाला सुधारवणं माझं काम आहे. या भावनाकडे कृष्णाला खुश करण्यासाठी, कृष्णाला सुधारवण्यासाठी, कृष्णाचा ऐश्वर्याचा विसर पाडून ती सेवा करत होती. सो एका प्रकारे कृष्णाला त्यांनी रडवलं, पौंडरक ते हसवलं, पण पौंडरक शुद्ध भक्त नाही आणि यशोदा माता शुद्ध भक्त आहे. ओके. तर कृष्णाला जरी बांधून ठेवलं असतं तरी. सो अनुकूलेनं कृष्ण अनुशीलनम हा झाला भक्तीचा, शुद्धचा प्रायमरी गाभा. सेकंडरी काय, दुय्यम गोष्ट काय आहेत तर ज्ञान कर्मादि अनावृतम. ही जी भक्ती आहे शुद्ध भक्ती, ज्ञानावरती आणि कर्मावरती अवलंबून नाही आहे. ह्याच्यामध्ये कुठलंही ज्ञान आणि कर्माचं मिश्रण नाही आहे. ओके. आणि याच्यामध्ये कुठलीही कृष्णाला खुश करण्याव्यतिरिक्त इतर कोणती अभिलाषा नाही. सो ही गोष्ट आहे शुद्ध भक्ती, जी आपल्याकडनं करणं अपेक्षित आहे, इस्कॉनच्या भक्तांकडनं करणं अपेक्षित आहे. तर आता आपण भगवंत सांगतायत की तुला माझ्याविषयी जाणून घ्यायचं ना, तुला जाणून घ्यायचं ना तर ऐक. ओके. सो पहिला श्लोक बघू आपण.
ज्ञान विज्ञान योग मधला. सो लिंक कळली की भगवंत स्वतःविषयी ज्ञान देत आहेत जेणेकरून अर्जुनानं किंवा लोकांनी माझी शुद्ध भक्ती करावी, हा त्यामागचा उद्देश आहे. आणि जो शुद्ध भक्ती करतो तोच सर्वोत्कृष्ट योगी आहे, असं 6व्या अध्यायाच्या शेवटी भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. ओके. तर पहिला श्लोक की माझ्याविषयी जर माहिती पाहिजे तर काय करणं आवश्यक आहे. श्री भगवान उवाच मय्यासक्त मना पार्थ योगम युंजम मदाश्रया असंशयम समग्रम माम यथा ज्ञास्यसि तच्छृणु. मयी आसक्त मना पार्था, काय म्हटले भगवंत, माझ्यामध्ये आसक्त, तुझं मन माझ्या प्रती आसक्त ठेव. योगम युंजम मदाश्रया, योगम युंजम म्हणजे पूर्णपणे मला जोडला जा, योग म्हणजे जोडला जाणं. मद आश्रय, हा माझा आश्रय घे. असं जर केलंस तर असंशयम समग्रम माम, असंशयितपणे, नो डाऊट, कुठल्याही शंकेशिवाय, कुठल्याही संशयाशिवाय, समग्रम माम पूर्णपणे, समग्र म्हणजे पूर्णपणे तू मला जाणून घेशील. सो पूर्णपणे भगवंतांना जाणून घेणं म्हणजे काय. ओके. तर सगळ्यात पहिला मय्यासक्त हा शब्द येतो भगवंत, म्हणजे मला भाषांतर वाचतो आणि मग आपण शब्दभेद बघायचा प्रयत्न करूया. हे पार्थ, माझ्या भावनेनं पूर्णपणे युक्त होऊन योगाभ्यासाद्वारे माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणू शकशील ते आता ऐकतात शृणू. तर सगळ्यात पहिला इथं अर्जुन इथं तच्छृणू असा शब्द भगवंता ऐक, आणि जर ऐकलंस तर तू माझ्याविषयी जाणून घेशील. ओके. तर ऐकून कसं काय जाणून घेता येईल. नुसतं ऐकून काही भगवंताची जाणून घेता येईल असा प्रश्न अर्जुन पण येईल. किंवा भगवंताशी अनुभूती पाहिजे, भगवंताशी ज्ञान पाहिजे, नुसतं ऐकून काय ज्ञान होणार आहे. सो इथं भगवंत म्हणतायत तत्श्रवणाचा अर्थ आहे की नुसतं श्रवण करणं म्हणजे कसं श्रवण करायचंय, माझ्यावर आसक्त होऊन माझं श्रवण करायचंय. मयी आसक्त, आणि भगवंतावर आसक्त होऊन भगवंताचं श्रवण केलं की भगवंताविषयी अनुभूती येते. नुसतं सामान्यपणे ऐकून नाही, त्यांच्यावर आसक्त होऊन. जसं आपला भूक लागली आणि आपण एक घास खाल्ल्यावर भूक पूर्णपणे भागत नाही, भरपूर भूक शिल्लक राहते. 2 घास खाल्ल्यावर भूक भागत नाही, पण भरपूर जेव्हा आपण जेवण करतो तर भूक जी आहे ती पूर्णपणे आपल्या भक्ती आणि संतुष्टी मिळते. त्यावेळी त्या खाण्याचा आनंद आणि आपलं पोषण मिळतं. 1-2 घास खाऊन पोषण मिळत नाही. सो त्याचप्रमाणे भगवंताविषयी आसक्त होऊन, भगवंताशी आसक्त होऊन आपण त्यांच्याविषयी ऐकलं तर त्याची अनुभूती येईल. म्हणून मय्यासक्त मना पार्था, की साधं सामान्यपणे ऐकू नकोस, तुझं मन आसक्त करते माझ्यापाशी. आणि आसक्त कोणाचं मन होतं, जे शुद्ध भक्त आहेत त्यांचं. सो भगवंत चालू करतायत शुद्ध भक्तीच्या श्लोकापासून. पहिला श्लोक शुद्ध भक्ती दर्शवतो आणि मग पुढे भगवंत मिश्र भक्तीच्या श्लोकांविषयी वर्णन करणार आहे. सो तुझं मन माझ्याप्रती आसक्त असते, मयी आसक्त मना पार्था, मला जोडला जो. योगम युंजम मद आश्रय, हा माझा आश्रय घे, मला शरण ये. सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज. ओके. शरणं व्रजेचा अर्थ आहे व्रजगोपींप्रमाणे मला शरण ये. व्रजगोपी काय शरण गेला भगवंतांना, सर्व काही सोडून देऊन. गोपींची शरणागती अशी होती की भगवंत पण गोपींच्या या शरणागतीला रिसिप्रोकेट करू शकत नाहीत. भगवंत म्हणतात न पारयेहं निरविद्य संयुजाम स्वसाधु कृत्यम विबुधायुषापि वा ये माब्जंतुर्जरगेह शृंखला समृश्य तद्वा प्रतियातु साधूनाम. ही गोपीची शरणागती अशी होती की भगवंताने तुमच्या भक्तीला तुम्ही सॅटिस्फाय राहा, मी पण तुमच्या भक्तीचा आदान प्रदान करू शकत नाही, माझ्या क्षमतेच्या पलीकडे आहे, एवढी तुम्ही शरणागती आहे. का बरं. पण त्या काळात गोष्ट सगळ्यात सोडणं अवघड होतं. ठीक आहे. ते म्हणजे एका पतिव्रता स्त्रीसाठी, एका लग्न झालेल्या बाईसाठी
आपल्या नवऱ्याला सोडून परपुरुषाकडे जाणं, ही गोष्ट त्या काळात कल्पनेच्या पलीकडे होती. नुसतं त्या धोब्याच्या पत्नीनं दुसऱ्या गावात राहिली एक दिवस रात्र म्हणून धोब्यानं स्वीकारलं नाही तिला. ही त्याची कडक संस्कृती होती वैदिक काळातली. आजकाल काय फरक पडते कोणाला रे, पण त्या काळी कडक संस्कृती होती. आणि अशा अवस्थेत गोपी सगळं काही सोडून, आपलं घरदार सोडून, नवऱ्याला सोडून माझ्यापाशी आल्या. आणि हे खूप अवघड आहे. म्हणून उद्धव पण म्हणतात ना, आसाम अहम चरणरेण जुषाम अहम स्यात् वृंदावने किमी गुलमलता औषधीनाम. मला वृंदावनमध्ये गुलमलता व्हायचंय. का बरं? कारण का ये दुस्तज स्वजन आर्य पथमच हित्वा. अरे गोपीने आर्य पथाचा त्याग केला भगवंताची प्राप्ती करण्यासाठी. जे त्या काळात फार आवडतं आर्यपथाचा त्याग करणं, समाज वाईट टाकायचा, पण तो त्याने त्याग केला. ये दुस्तजम आर्यपथमच हित्वा भेजोर मुकुंद परवीन श्रुतभिर्मृग्य होण्यासाठी, अशा भगवंतासाठी त्यांना वेदांद्वारे शोधणं आवश्यक आहे. सला म्हणतात की मद आश्रया, अशा प्रकारे माझा आश्रय घे. अशा प्रकारे माझा आश्रय घेतला असं तू माझा आनंद, माझा तू काय करू शकशील? असंशयम समग्रमा. इथं समग्रमचा अर्थ आहे चक्रवर्ती सांगतात की माझं गोडवा, कृष्ण रूपातला, श्यामसुंदर रूपातला वृंदावन कृष्णाचा गोडवा जो आहे, समग्रमचा अर्थ आहे. कृष्ण समग्रम कुठे आहेत? फक्त वृंदावनामध्ये आहेत. ओके. महाप्रभू सांगतात सना गोस्वामींना, ठीक आहे, की व्रजे कृष्ण सर्वाश्रय प्रकाशे पूर्णोत्तम पुरीद्वये परमवे पूर्णतर पूर्ण. भगवान श्रीकृष्ण हे वृंदावनात पूर्णोत्तम आहेत, मथुरेमध्ये पूर्ण आहेत. आणि एक मिनिट, एक सेकंड. प्रकाशे पूर्णोत्तम पुरीद्वये परमे पूर्णतर पूर्ण. परमवेव म्हणजे वैकुंठामध्ये, वैकुंठामध्ये पूर्ण आहेत. पुरीद्वय म्हणजे मथुरेमध्ये पूर्णतर आहेत. आणि वृंदावनात पूर्णोत्तम आहेत. सो अशंशयम समग्रमचा अर्थ आहे वृंदावन कृष्णाचा स्वीटनेस जो आहे, माधुर्य जे आहे, ते तुम्हाला अनुभवायला मिळेल. आणि फक्त जो मला आसक्त आहे तोच करू शकतो, इतर कोणीही करू शकणार नाही. ज्ञानी आणि योगी आणि मिश्र योगी हे अनुभवू शकणार नाही. आणि हे करण्यासाठी माझ्याविषयी तो ऐकणं महत्वाचं आहे. माझ्या माझ्या माधुर्याविषयी, माझ्या ज्ञानाविषयी, माझ्याविषयी जाणून घेण्याचं आहे. सो जाणून घ्यायचा उपाय काय? ऐक. पण कसं ऐक? आसक्त होऊन ऐकल्यावर तुझा तो गोडवा अधिक अधिक वाढी. ओके. तर भगवंत प्रभुपाद सांगतायत शेवटच्या तिसऱ्या परिच्छेदामध्ये की मनुष्यानं 6व्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास केला पाहिजे. शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाच्या ठाई मनाची एकाग्रता नववेद भक्तीद्वारे शक्य होते. या नववेद भक्तीमध्ये श्रवणम सर्वप्रथम महत्वपूर्ण आहे. म्हणूनच भगवंत तत् शृणू म्हणजे माझ्याकडून ऐक. आणि श्रीकृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ परम प्रामाणिक व्यक्ती कोणच असू शकत नाही. आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे मनुष्याला पूर्णपणे कृष्ण भावनाबद्ध होण्याची सुसंधी प्राप्त होते. यास्त मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाने गर्विष्ठ आणि घमेंडखोर झाल्या अभक्ताकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या विशुद्ध भक्ताकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे. आणि भागवतचा पहिला अध्याय पहिला स्कंद दुसऱ्या अध्यायातले हे 4 श्लोक आहेत सुंदर. शृण्वता स्वकता कृष्णा पुण्यश्रवण कीर्तनम वृद्धंतस्य अभद्राणे विघ्नोती सृत्सम. अनर्थ निवृत्ती प्रक्रिया. आपण भगवंताशी ऐकतो, काय होईल? वृद्धंतस्य अभद्राणे, पहिला अभद्र निघून जातील. आणि मग निष्ठास्त्र आपण येऊ. निष्ठप्रायेष अभद्रेषु नित्यम भागवत सेवया भगवती उत्तम श्लोके भक्तिर्भवती नैष्ठकी. कन्सिडरेबल अनर्थ निघून जातील, तर निष्ठास्तर आपला प्राप्त होईल. आणि मग निष्ठास्त्राव काय होईल? रजोतमोगुण निघून जातील, सत्वगुणात आपण स्थित होऊ. तदा रजोतम भावात कामलोभा जैसे चेत एतर अनाविद्यम स्थितम सत्वे प्रसिद्धती. सो निष्ठा, आसक्ती आणि रुची हे जे स्तर आहेत सत्वगुणामध्ये. मग एवं प्रसन्न मनसो भगवत भक्ती योजित भगवत भक्ती योगत भगवत तत्व विज्ञान मुक्त संगस्य जायते. हा जो आहे हा भाव स्तर आहे.
इथं काय होतंय, मुक्त संघर्ष जे आहे ते व्यक्ती हळू गुणांपासून मुक्त व्हायला लागतो. भगवत तत्व विज्ञानम, विज्ञान म्हणजे काय, अनुभूत. भगवंताची अनुभूती इथे यायला लागते. जसं सूर्य वर आल्यावर सूर्याचा प्रकाश पसरतो, सूर्य दिसत दिसत नाही अजून त्याच्यावरती, पण सूर्य आलायची जाणीव लागते. तसं भगवंत अशी अनुभूती भाव जाती. आणि सगळ्यात शेवटचा प्रेम स्तर आहे, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंतश्चास्य कर्मा आणि हृष्ट एवात्मतीश्वरे. भावस्तरावर पण थोडेसे अनर्थ शिल्लक असतात, अगदी किंचित, अगदी मान्य. जसं खोली चकाचक झाले साफ, पण कोपऱ्यामध्ये, एकदम कोपऱ्यात कुठेतरी थोडी धूळ शिल्लक आहे, एकदम थोडी धूळ. तो आहे भावस्तर. आणि मग त्या स्तरावरती भक्ती केल्यावर आपण प्रेम स्तरावर जातो. तिथं सगळे क्षीयंतेच्या कर्म, आणि तर कर्माचा अर्थ अनर्थ आहे. सगळे अनर्थ शून्य होऊन जातात, कर्म आधीच गेलेले आहेत, सगळे अनर्थ शून्य होऊन जातात. आणि हृष्ट एवात मनेश्वरे, मनुष्य खऱ्या अर्थानं भगवंतांना प्रत्यक्ष पाहण्याच्या स्तरापर्यंत उन्नत होतो. म्हणून भगवंताविषयी आसक्त होऊन त्यांच्याविषयी श्रवण केलं तरच भगवंताविषयी जाणून घेता येईल, आणि तरच भगवंताचा खरा गोडवा आपल्याला अनुभवता येईल. असंशयम समग्रम, वृंदावन कृष्णाचा गोड आपल्याला अनुभवता येईल. हरे कृष्ण. कोणाचा काय प्रश्न आहे आत्ताच्या चर्चेवरती? पण जरा जास्त घेतला मुद्दाम, तर महत्वाचे श्लोक होता. ओके, तर आता साहजिकच भगवंताशी गोडवा जाणून घ्यायचा आहे, तर भगवंताविषयी ज्ञान असणं आवश्यक आहे. ठीक आहे, भगवंताविषयी ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणून आता भगवंत सांगत आहे की तुला मी माझ्याविषयी ज्ञान देत आहे, किंवा ज्ञान देत नाहीये, माझ्या गोडव्याविषयी पण सांगणार आहे. ज्ञानम तेहम सविज्ञानम इदम वक्ष्यामि अशेषतः यज्ञात्वा नेह भूयोन्यास ज्ञातव्यम अवशिष्यते. प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगतो. हे जाणल्यावर तुला आणखीन काही जाणावयाचे शिल्लक राहणार नाही. तर श्लोकात काय म्हणतात भगवंत? ज्ञानम तेहम सविज्ञानम. विज्ञान म्हणजे काय? अनुभूतीमध्ये आलं ज्ञान. सो ज्ञान म्हणजे माझ्या शक्तीविषयी. कारण भगवंताविषयी प्रेम करायचं आहे, भगवंतावर आसक्त व्हायचं आहे, तर भगवंताची शक्ती काय हे पण माहित पाहिजे. आणि आपण भगवंताला सामान्य माणूस समजू, अत्यंत सामान्य माणूस समजू, आणि त्या लीलांना पण सामान्य समजून घेऊ. आणि म्हणून भागवत मध्ये पहिल्या 9 स्कंदामध्ये भगवंताच्या ऐश्वर्याविषयी, भगवंताच्या शक्तीविषयी, त्यांच्या महानतेविषयी सांगितलंय. महानतेविषयी श्रवण केल्यावरच गोडवा अधिक प्रकारे अनुभवत चांगल्या प्रकारे. आणि आपण दामोदराष्टकम गातो कार्तिक महिन्यामध्ये, तर दामोदराष्टकमचं काय महत्व आहे? सुरुवात कशी केली आहे? नमामि ईश्वरम सच्चिदानंद रूपम. पहिला कृष्ण ईश्वर आहेत हे जाणून घ्या. सामान्य मुलगा नाहीये. सामान्य मुलगा आई लहानपणी बांधून ठेवते, त्यात काय विशेष काय आहे? कृष्णाच्या आईने बांधून ठेवतात, काय विशेष काय? पण ते ईश्वर आहेत, सामान्य नाही आहेत. सच्चिदानंद रूप आहे त्यांचं, आणि मग त्यांना बांधून ठेवलं. ओ हो हो. वराहदेवाचं ऐश्वर कसं आहे? भगवंताचा अवतार आहे वराहदेव. वराहदेवाचा आकार केवढा आहे? या संपूर्ण भूमंडलावर जेवढे समुद्र आहेत, त्या समुद्रांना आपण जर एकत्र केलं, एक मिनिट, त्या समुद्रांना आपण जर एकत्र केलं, तर ते सगळे समुद्र जे आहेत ते भगवंताच्या एका छिद्रामध्ये बसतील. एवढं भगवंताचं ऐश्वर्य आहे, एवढी भगवंताची अपुलन्स आहे. आणि मग असे भगवंत जे आहेत त्यांना यशोदा माता बादलीत पाणी घेऊन अंगावर फेकते. ज्यांच्या छिद्रात समुद्र बसू शकत नाहीत, अशांना आंघोळ घालणं शक्य आहे का? पण यशोदा माता आंघोळ घालते त्यांना बादलीच्या छिद्राद्वारे. आणि म्हणून ऐश्वर्य जाणल्यावर माधुर्य जे आहे ते अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येतं. म्हणून ज्ञान पाहिजे, आणि सविज्ञान. विज्ञान म्हणजे त्यांच्या माधुर्याचं ज्ञान. पहिलं ज्ञान ऐश्वर्याचं ज्ञान, विज्ञान म्हणजे माधुर्याचं ज्ञान किंवा अनुभूतीमध्ये ज्ञान. सो भगवंताचं माधुर्य जे आहे ते अनुभूतीमध्ये समजू शकत नाही, म्हणून त्याला विज्ञान म्हणले किंवा दिव्य ज्ञान म्हणले.
अशेषतः, अशेष किंवा निशेष मराठीत म्हणतो आपण निशेष भागाकार. लहानपणी गणित शिकायचो आपण. सो निशेष भागाकार म्हणजे काय, बाकी शून्य आहे. सो अशेषतः म्हणजे काहीच बाकी नाही. सो भगवद्गीता असं पुस्तक आहे की भगवद्गीतेचं ज्ञान घेतल्यानंतर अजून काही जाणून घ्यायचं शिल्लक राहतच नाही. म्हणून अशेषतः असं म्हणले. यथा ज्ञात्ससी यज्ञात्वा नेह भूयोन्यास, हे जाणल्यावरती या भूतलावरती अजून काही जाणण्यासारखं शिल्लक राहणारच नाही. सर्वोच्च ज्ञान मी तुला देत आहे. ओके. प्रभुपाद सांगतायत भगवंतांना, प्रभुपाद सांगतायत भगवंतांना अर्जुनाला उपयुक्त ज्ञान सांगायचे आहे, कारण अर्जुन हा श्रीकृष्णाचा अंतरंग भक्त सखा होता. 4थ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी हे सांगितलं होतं आणि आता पुन्हा या म्हणण्यात त्यांनी पुष्टी दिली आहे. प्रत्यक्ष भगवंतापासूनच चालत आलेल्या गुरु शिष्य परंपरेद्वारे केवळ भगवत भक्ताला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून सर्व कारणांचे कारण आणि सर्व प्रकारच्या योगाभ्यासाच्या ध्यानाचा एकमेव विषय असणारे भगवंत हे सर्व ज्ञानाचे उगमस्थान आहे. हे जाणण्या इतपत मनुष्याने बुद्धिमान असले पाहिजे. जेव्हा सर्व कारणांचे कारण ज्ञात होते तेव्हा जाणण्यायोग्य सर्व गोष्टी ज्ञात होतात आणि काहीच अज्ञेय राहत नाही. वेद सांगतो कस्मिन भगवो विज्ञाते सर्वमिदं विज्ञानम भवती, की भगवंतांना जाणल्यावरती अजून काही जाणण्यासारखं शिल्लक राहतच नाही, कारण सगळं काही त्यांचंच आहे. तर त्यांना जाणलं की सर्व ज्ञानी झाला. सो गुरु हा सर्व ज्ञानी असतो. गुरु हा परमज्ञानी असतो, त्याला परिपूर्ण ज्ञान असतं, असं प्रभुपाद एका क्लासमध्ये सांगत होतं. सगळ्या माणसानं विचारलं प्रभुपाद तुम्ही सर्वज्ञ आहात का? प्रभुपाद म्हणले हो. तर तो मुलगा म्हणला सांगा प्रभुपाद या बिल्डिंगची उंची किती आहे? या बिल्डिंगची उंची किती आहे? सो प्रभुपाद म्हणले ते जाणून तू काय करणार आहेस? या बिल्डिंगची उंची किती तुला सांगून काय फायदा होणार आहे? मला या बिल्डिंगची उंची किती कदाचित सांगता येणार नाही, पण या बिल्डिंगचा योग्य प्रकारे वापर कसा करायचा, या बिल्डिंगचा योग्य प्रकारे वापर करून कसं आपण मनुष्य जीवनात पूर्णत्व प्राप्त करायचं हे मी तुला सांगू शकतो. पण बिल्डिंगचा वापर कसा करायचा मी सांगू शकत नाही. सो भगवंताविषयी ज्ञान हे परिपूर्ण ज्ञान आहे. एकदा एक जादूगार होता आणि त्या जादूगारानं प्रभुपादांसमोर जादू शो करायला ठरवलं आणि त्यांना प्रभुपादांसमोर एक गाडी होती, त्या गाडीवर ते पडदा टाकला आणि त्या पडदा टाकून गाडी गायब केली. आणि प्रभुपाद खुश झाले, वा किती सुंदर जादू केली. प्रभुपादाने खुद्द टाळ्या वाजवल्या की अरे जादू करून गाडी गायब केली. पण प्रभुपाद म्हणले मी तुझ्याही पेक्षा मोठा जादूगार आहे. बरोबर, ते कसं काय? म्हणजे माझ्याकडे असं ज्ञान आहे ज्या ज्ञानाद्वारे मी काय करू शकेन, मी जन्म मृत्यू जरा व्याधी गायब करू शकेन. कारण का ते ज्ञान भगवंताविषयी आहे आणि भगवंताविषयी जाणल्यावरती माणसाला जन्म मृत्यू जरा व्याधी काहीही शिल्लक राहत नाही, त्या सगळ्या गोष्टी निघून जातात. सो हे ज्ञान माझ्याकडे आहे असं प्रभुपाद म्हणाले. एकदा प्रभुपाद टॅक्सीमध्ये बसले होते अमेरिकेमध्ये आणि भगवे कपडे घातलं. टॅक्सीवाला म्हणला सो आर यू योगी? प्रभुपाद म्हणे कॅन यू डू मॅजिक, तुम्ही जादू करू शकता का? प्रभुपाद म्हणे आता अमेरिकन मॅजिक म्हणजे काय बघितलं होतं, जादू म्हणजे काय बघितलं होतं, की योग किंवा मिस्टिक पॉवर म्हणजे काय बघितलं होतं, खेळावर चालणं वगैरे वगैरे वगैरे. सो टॅक्सीवाला म्हणला सो कॅन यू वॉक ऑन नेल्स? प्रभुपाद मोर दॅन दॅट, त्याहीपेक्षा जास्त मी काय करू शकतो? तो म्हणतो काय करू शकतो तुम्ही? म्हणले मी पूर्णपणे अशा खोलीत मी पूर्णपणे अनअफेक्टेड राहू शकतो ज्या खोलीमध्ये पूर्णपणे स्त्रियांनी भरलेली खोली आहे आणि ज्यांनी अजिबात कपडे घातलेले नाही आहेत, आणि तरी मी पूर्णपणे अनअफेक्टेड राहू शकतो, कारण मी पूर्णपणे माझं हृदय भगवत भक्तीनं भरलेलं आहे. भगवंताविषयी मला परिपूर्ण ज्ञान आहे. सो प्रभुपाद अशा कोणत्याही गोष्ट अफेक्ट होत नव्हते, कारण त्यांना भगवंताविषयी परिपूर्ण ज्ञान होतं, भगवंताविषयी परिपूर्ण श्रद्धा होती. एकदा प्रभुपादांनी आपल्या संन्यासींना बोललो एकत्र, जे संन्यासी आहेत जे प्रचार करतायत,
आणि त्या संन्यासाने एकत्र बोलवून प्रभुपादांनी प्रश्न विचारला त्यांना सडनली. सो आर यू ऑल कन्व्हिन्स दॅट कृष्णा इज सुप्रीम पर्सन ऑफ गॉडहेड? तुम्ही सगळे कन्व्हिन्स आहात का की कृष्ण हे पूर्ण पुरुषोत्तम भगवंत आहेत? तुम्ही कन्व्हिन्स आहात? आणि संन्यासांना कळे ना काय बोलावं, हो नाही हो नाही काय बोलावं कळे ना. सो प्रभुपाद म्हणले, ऍज फार एज आय एम कन्सर्न, जर आपण माझा विचार केला तर मी पूर्णपणे कन्व्हिन्स आहे की कृष्ण पूर्णपुरुष भगवंत आहेत. आणि पूर्ण कन्व्हिन्स असल्यामुळंच, याचं ज्ञान मला परिपूर्ण असल्यामुळंच, याची अनुभूती मला परिपूर्ण असल्यामुळंच मी काय करतोय, मी प्रचार करू शकतोय आणि लोकांमध्ये कृष्ण भावना जागृत करू शकतोय. सो जोपर्यंत आपण कन्व्हिन्स नाही आहे भगवंताच्या ज्ञानाविषयी, तोपर्यंत आपण प्रचार करू शकणार नाही. लोकांना कन्व्हिन्स करता येणार नाही जर आपणच कन्व्हिन्स नसू तर. प्रचार करणं म्हणजे काय आहे? आपल्या हृदयात श्रद्धा जी आहे ते लोकांच्या हृदयामध्ये परिवर्तित करणं, हा प्रचार आहे. सो आपण आता तिसऱ्या श्लोकात जाऊया. ओके. तर भगवंत म्हटलं तुला हे परिपूर्ण ज्ञान मी देणार आहे, पण हे ज्ञान जे आहे हे ज्ञान खूप रेअर आहे. फारच थोडी लोक हे ज्ञान जाणू शकतात. कोण नक्की जाणू शकतं हे? किती रेअर आहे हे ज्ञान? त्याची रेअरिटी भगवंतांनी श्लोक क्रमांक 3 सांगितले. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतते सिद्धये यतदामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. अर्जुन म्हणेल, हो म्हणजे जो ज्ञानी आहे, कारण इथं म्हटलं ज्ञान विज्ञान सहितम, असं म्हटलं ना की ज्ञानंत्यम सविज्ञानम. सो जो ज्ञानी आहे, जो ज्ञान योग आहे, तो तुम्हाला जाणू शकेल ना व्यवस्थित पूर्णपणे अशेषतः? भगवंत म्हणतात नाही. मनुष्याणाम सहस्रेषु, लाखो 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 मनुष्य आहेत, 800 कोटी मनुष्य आहेत. त्या 800 कोटी मनुष्यांपैकी फारच थोडी लोक आस्तिक आहेत. मॅक्सिमम लोक नास्तिक आहेत. त्या आस्तिक लोकांमध्ये फारच थोडी लोक जी आहेत ती वेद मानणारी आहेत. बाकी सगळे आस्तिकांनुसार मुस्लिम ख्रिश्चन हे धर्मी लोक आहेत, सगळी ब्रैच्छ यवन लोक आहेत. त्या आस्तिक लोकांमध्ये, वेद मांडणाऱ्या लोकांमध्ये बरीचशी लोक किंवा 90% लोक हे कर्मकांडावर विश्वास ठेवणार. त्यांना वेद म्हणजे काय? कर्मकांड करणं, स्वर्गात जाणं. ही पूजा कर, ती पूजा कर, ती पूजा कर, पुण्य पाहिजे, पुण्य पाहिजे, पुण्य पाहिजे. प्रत्येक पुण्याच्या मागे आहे. पुण्यावर सुख मिळेल, ऐश्वर्य मिळेल, भोगता येईल असं त्यांना वाटतं. सो प्रत्येक पुण्याच्या मागे आहे. सो फारच थोडी लोक, 90% लोक हे कर्मकांडाच्या मागे आहेत. 10% लोक विचार करतात की काहीतरी या कर्मकांडाच्या पुढे जाऊन आध्यात्मिक व्हावं. आणि त्या आध्यात्मिक लोकांमध्ये फार थोडी लोक ऍक्च्युली ज्ञान किंवा निष्काम कर्मयोग किंवा अष्टांग योग करायचा प्रयत्न करतात. त्यातली फारच थोडी लोक पुढे प्राप्त करतात. आणि त्या पुढे प्राप्त केलेल्या एखादाच व्यक्ती जो आहे, जो मला जाणू शकतो परिपूर्णपणे, समग्रम, माझं ऐश्वर्य जाणू शकतो आणि माझं माधुर्य जाणू शकतो, माझ्या वृंदावनच्या लीला जाणू शकतो, माझा गोडवा अनुभवू शकतो आणि माझं गोप भक्तांबरोबर, गोपींबरोबरचं आदान प्रदान समजावून घेऊ शकतो. सो असा व्यक्ती जो आहे तो फारच रेअर आहे, खूपच दुर्मिळ आहे. आणि प्रभुपादांच्या कृपेनं, आपल्या आचार्यांच्या कृपेनं, चैतन्य महाप्रभूंच्या कृपेनं त्या ग्रुपमध्ये आपण सगळे जाऊन बसलो आहोत. सो तुम्ही सगळे त्या रेअर लोकांमध्ये आहात की ज्यांना भगवंताच्या माधुर्याविषयी माहिती आहे, भगवंताशी परिपूर्ण ज्ञान आहे, समग्र ज्ञान भगवंताविषयी आहे. सो अर्जुन तू रेअर आहेस. सो आपण जे कळतं की आपण खूप रेअर ग्रुपमध्ये आलेलो आहोत. आपण मायनॉरिटीस्ट आहोत. अल्पसंख्याक सध्या राजकारण चालतं, अल्पसंख्याक तुष्टीकरण करणं वगैरे वगैरे सगळे प्रकार. पण आपण खरे अल्पसंख्याक आहोत. जगामध्ये आपल्याकडे अल्पसंख्याक कोणच नाहीये. जरी इस्कॉनचा प्रचार एवढा वाढला, जरी भक्त वाढले, तरी पण जगातल्या ओव्हरऑल लोकसंख्येचा विचार केला तरी आपण फारच थोडे आहोत, फारच थोडे. सो आता आपलं कळलं की आपण फारच थोडे आहोत आणि जे सर्वोच्च आहे ते आपल्याला मिळालं आहे. तर आपली जबाबदारी काय आहे? त्याला सांभाळून ठेवणं, त्याला प्रोटेक्ट करणं, त्याचं संरक्षण करणं, श्रवण कीर्तन करून आणि भगवंताच्या भक्ताच्या संघामध्ये राहून, सत्संगात येऊन
तर संरक्षण फार महत्वाचं आहे. कारण का ज्याला भक्ती मिळत नाही तो दुर्भाग्य आहे, ज्याला भक्ती मिळते तो सौभाग्यशाली आहे. भाग्यवान एखाद्या माणसाला भक्ती मिळते, पण भक्ती मिळूनही जो भक्ती सोडून देतो तो सर्वात जास्त दुर्भाग्यशाली आहे. त्या सर्व दुर्भाग्यशाली व्यक्ती जगात कोणच नाही. आपल्याला सौभाग्य मिळाले, अहंकारी न बनता आपण भाग्यवान समजलं पाहिजे. केवढं मोठं भाग्य माझं, केवढं कृपा आहे माझ्यावरती, केवढं माझ्यावर हे करुणा भगवंतांनी दाखवली आहे, भक्तांनी दाखवली आहे. आणि म्हणून मला जे काय मिळालं त्याचं संरक्षण करणं गरजेचं आहे, प्रोटेक्शन करणं गरजेचं आहे, माझी श्रद्धा वाढवणं गरजेचं आहे. आयुर हरते वैपुंसा उद्यम अस्तम चयनसु तस्यार्थे क्षणोनीत उत्तम श्लोक वार्तया. दिवसाच्या प्रत्येक सूर्य उगवण्यावर आणि मावळण्यावर आपलं आयुष्य संपत चाललेलं आहे. सो आपल्या आयुष्यामध्ये दिवसा उठल्यापासून झोपेसमोर आपला विचार काय असला पाहिजे की मी अशा ऍक्टिव्हिटी करीन ज्याद्वारे भक्तीवर श्रद्धा वाढेल, कमी होणार नाही. कशी माझी भक्तीवर श्रद्धा वाढेल, भगवंतावर श्रद्धा वाढेल, हाच विचार प्रत्येक क्षणी आपला असला पाहिजे. ओके. तर पण ओके, तात्पर्यामध्ये कृपा लिहित आहेत की मनुष्यांचे विविध स्तर आहेत आणि हजारो मनुष्यांपैकी एखाद्या मनुष्याला आत्मा म्हणजे काय आणि शरीर म्हणजे काय आणि परमसत्य म्हणजे काय हे जाणण्या इतपत दिव्य साक्षात्कारामध्ये स्वारस्य असते. म्हणजेच ज्ञानी लोक त्यांना आत्मा म्हणजे काय, परमात्मा म्हणजे काय माहिती असतं. सामान्यतः हे मानव प्राणी हे केवळ आहार, निद्रा, भयमथून इत्यादी पशुवृत्तीमध्ये युक्त असतात आणि चुकूनच एखाद्या दिव्य ज्ञान प्राप्तीमध्ये स्वारस्य असते. आत्मा परमात्मा त्याची अनुभूती होण्यासाठी ज्ञानयोग, ध्यानयोग आणि इत्यादी योग पद्धती आणि जड अथवा चेतन पदार्थाचे भेद या संबंधी दिव्य ज्ञान जाणण्यास जे उत्सुक असतात त्या जिज्ञासूंसाठी केवळ भगवद्गीतेचे पहिले 6 अध्याय सांगितले आहेत. तथापि केवळ कृष्ण भावनावाद व्यक्तीच भगवान श्रीकृष्णांना जाणू शकतात. इतर योग्यांना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकेल, पण ब्रह्मानुभूती ही श्रीकृष्णात जाण्याइतपत सहज सोपी आहे. श्रीकृष्ण हे परमपुरुष आहेत, पण त्यांच्या व्यक्ती ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्या पलीकडे आहेत. श्रीकृष्णाला जाणण्याचा प्रयत्नात योगीजन आणि ज्ञानीजन गोंधळून जातात. निर्विशेष तत्वज्ञानी अग्रणी श्रीपाद शंकराचार्य जरी आपल्या गीता भाष्यामध्ये श्रीकृष्णाचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला असला तरी त्यांचे अनुयायी श्रीकृष्णांना भगवान म्हणून स्वीकार करत नाही. कारण मनुष्याला जरी निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झाली तरी त्यांना श्रीकृष्णांना जाणणे अत्यंत कठीण आहे. शंकराचार्य क्लिअरली सांगितलंय. ओके, नारायणो परो व्यक्तात, भगवान नारायण हे सगळ्याच्या पलीकडे आहेत. त्याचं भजगोविंदम एक सुंदर रचना आहे. भजगोविंदम 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 मूढमते संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षित डुकडुक करणे. तुम्ही कितीही वेदांचा अर्थ लावून आणि वेदांताचं वाचन करून ड्रुक 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 बेडकं केलं, सन्निहिते काले मृत्यूच्या वेळी यातला काहीच फायदा होणार नाही. काय केलं पाहिजे? भज गोविंदम भज गोविंदम, गोविंदाचं भजन कर, गोविंदाचं भजन कर. संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षित ड्रुक ड्रुक करणे, एवढं क्लिअरली सांगितलंय. त्यानंतर पुनरपि जन्म पुनरपि मरणम पुनरपि जन्य जठरे शयनम इह संसारे बहुदुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. बघा, परत भगवान श्रीकृष्ण सांगितले शंकराचार्यांनी. त्यानंतर अजून एक तर भजगोविंद श्लोक येतो की भगवद्गीता किंचित अधीता गंगा जल कल लवणा पिता सकृदपि येन मुरारी समरचा क्रियते तस्य यमेन चर्चा. सकृत अपि येन मुरारी समरचा. थोडीशी गीता वाचली, थोडस गंगाजल पिलं आणि सकृत अपि येन मुरारी समरचा, एकदा तरी मुरारी कृष्णाविषयी ऐकलं, क्रियते तस्य यमेना चर्चा, त्याला यमराजांना बघावं लागत नाही, यमराजाचं दर्शन त्याला घ्यावं लागत नाही. ही ताकद आहे भगवंताच्या भक्तीमध्ये. हे क्लिअरली सांगितले शंकराचार्य. तरी पण त्याचे फॉलोअर मात्र ब्रह्म सत्य जगत मिथ्या करतात आणि कृष्णाला रूप नाहीये, हे सगळे जग माया असं
प्रतिपादन करतात. म्हणून असे जे शुद्ध भक्त आहेत ते फार 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 रेअर आहेत. श्रीकृष्ण हेच भगवान सर्व कारणाचे कारण, आदिपुरुषांशी गोविंद आहेत, ईश्वरा परमा कृष्ण सच्चिदानंद विग्रह. अभक्तांना भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान होणे कठीण आहे. अभक्त जरी म्हणत असले की भक्ती मार्ग हा अत्यंत सोपा आहे, तरी ते भक्ती मार्गाचे आचरण करू शकत नाही. भक्ती करून दाखवा म्हणायचं ना. अभक्त मनुष्य भक्ती मार्ग सोपा असल्यास दावा करत असला तर मग ते इतर कठीण मार्गाचा अभ्यास का करतात? लॉजिकल आहे ना. जर भक्ती सोपी आहे तर करा ना. मग जो सोपा असेल सोप्या रस्त्याला म्हणजे गेलं पाहिजे ना. अवघड असेल याचं कारण काय? भक्ती ही सोपी नाहीये, भक्ती साधी आहे. आपला गोंधळ काय होतो? पण भक्तीला सोपी समजतो. भक्ती सिंपल बट नॉट इझी. भक्ती साधी आहे पण ते करणं सोपं नाहीये. पण भक्ती करणं का सोपं नाहीये? पण भक्तीमध्ये शरणागती असते. मी सांगितलं होतं काही काही लेक्चर्सच्या पूर्वी की शरणागती 6 तत्व आहेत. आठवते कोणाला? नोट केली आहेत? कोणती 6 तत्व शरणागतीची आहेत जी केल्या श्रवणम पालन करता येतं? श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम दास्यम. ते नवविध भक्तीचे प्रकार आहेत. ओके, ते नवविध भक्तीचे प्रकार आहेत. त्या प्रकारे भक्ती केली जाते. पण भक्ती करायची असेल तर कोणत्या 6 गोष्टीचं पालन करणं आवश्यक आहे? आपला मुद्दा असा आहे की भक्ती साधी आहे पण सोपी नाहीये. भक्तीला सोपी म्हणणं शब्द चुकीचा आहे. कारण सोपे सगळे भक्त बनले असतात. सगळे भक्त बनतात का? तुझ्या घरात प्रत्येकाच्या घरात भक्त आहेत का? जय श्री माताजी. तुमच्या घरात प्रत्येक भक्त आहे नातेवाईकांमध्ये? नाही. कारण भक्त बनणं सोपं नाहीये. कृपा लागते भक्तीला. आणि नुसती कृपा नाही, भक्तीचं पालन करायला अधिक कृपा लागते. भक्ती मिळायला कृपा लागते, भक्तीचं पालन करायला अधिक कृपा लागते. का? कलियुगाचा वेग एवढा प्रचंड आहे आणि त्या वेगाला रोखून धरायचं, पुढे जायचं आहे उलट्या वेगानं. त्या उलट्या प्रवाहाच्या विरुद्ध पोहायचं आहे, उलटं जायचं आहे. सो नुसतं एका जागा उभं जर राहायचं म्हटलं तर एवढा स्ट्रगल आहे. पुढे चढायला किती स्ट्रगल असेल, सोपे नाहीये. सो कोणत्या 6 गोष्टीचं पालन आवश्यक आहे? मला आठवते? येस, श्री गौरी देवी माताजी. श्री गौरी माताजी बोला. हा, ते अनुकूल संकल्प प्रतिकूल वर्जनम तेच आहे ना? हा येस, हा ते सांगा ना. अनुकूल संकल्प म्हणजे भगवंतांना जे अनुकूल आहे ते, बरोबर प्रतिकूल आहे. वर्जनम. अनुकूल संकल्प. दुसरा आहे प्रतिकूलस्य वर्जनम, जे प्रतिकूलते नाकारणं भक्तीसाठी. तिसरं माहिती आहे कोणाला? रक्षस. येस, भक्ती सौदरी माताजी बोला. भक्ती माताजी. म्हणजे भक्ती, ज्ञान, योग, कर्म, शुद्ध नाही नाही कर्म. नाही. ते नाही. ठीक आहे. पहिल्या बरोबर बोलल्या गौरीवती माताजी. अनुकूल संकल्प प्रतिकूलस्य वर्जनम रक्षस्य ते विश्वासो. भक्तीमध्ये टिकून राहायचं असेल, प्रगती करायची असेल तर भगवान श्रीकृष्ण माझं रक्षण करतील, हा भगवंताचा परिपूर्ण विश्वास. रक्षस्य ते विश्वासो गोप्तृत्वे वर्णम तथा. जे काही भगवंत देतील त्या संतुष्ट राहणं, समाधान राहणं. गुप्तवर्णचा आत्मनिक्षेप. आत्मनिक्षेप म्हणजे जे काही आहे ते भगवंतांना अर्पण करणं. ठीक आहे, पूर्णपणे भगवंतांना शरण जाणं, किंवा सर्व काही मानस देहो गेहो जो किछु मोर आरपिल तुझ्यामध्ये नंदकिशोर. जे काही माझं आहे ते भगवंतांना अर्पण करून टाकणं, जसं बलिवारांनी केलं. आणि सगळ्यात शेवटचं कार्पण्य. कार्पण्य म्हणजे एक्स्ट्रीम नम्रता, अहंकार शून्यता किंवा मान शून्यता. हे 6 गोष्टी आपण केल्या तर आपण भगवंतांना शरण गेलो असं म्हणता येतं. शरणागत व्यक्तीच भक्तीमध्ये प्रगती करू शकतो. आणि भगवंतांना या 6 प्रकारे शरण जाणं एवढं सोपं नाहीये. लोकांना सांगितलं कांदा लसूण सोडा. कांदा लसूण सोडायचा? नाही नाही. भक्तीचे प्रतिकूल आहे कांदा लसूण खाणं. नव ते काय सोडणार नाही, कांदा लसूण वगैरे सोडणार नाही.
कंठीमाळ घालाव्यात, नाही नाही नाही, कंठीमाळ कुठे घालणार, फार अवघड आहे घालणं. ठीक आहे, जे अनुकूल आहे ते जरी आवडत नाही ते करणं, 16 माळा रोजच्या रोज करणं, करायला कंटाळा येतो, पण नाही, मला बोर होतं तरी पण केलं पाहिजे. भक्ती असते क्लास ऐकायला कंटाळा येतो, बोर होतं, किती बोर फिलॉसॉफी सांगत असतात, 1.5 तास, बाप रे, 1.5 तास ऐकायचं, पण ऐकलं पाहिजे, आवश्यक आहे. गीता वाचायला कंटाळा येतो, भागवत वाचायला कंटाळा येतो, तात्पर्य वाचायला कंटाळा येतात, पण नाही, हे आवश्यक आहे. रक्षस्थिती विश्वासो, कुठल्याही परिस्थितीत भगवंत रक्षण करतील हा विश्वास ठेवणं, आणि कुठल्याही प्रकारे ज्योतिषाकडनं जाणं, कर्मकांडाचा आश्रय न घेणं. ठीक आहे, म्हणजे रक्षस्थिती विश्वासो, गुप्तदेव वर्णन कथा, भगवंताने ज्या स्थितीत ठेवले त्याच समाधान राहणं. ओके, आलिया भोगासे असावे सद चित्त असावे परब्रह्म, तुकाराम महाराज म्हणतात सर. सो या गोष्टीचं पालन करणं सोपी गोष्ट नाहीये. सो भक्ती सोपी नाही, भक्ती साधी आहे. हा, मार्ग साधा आहे एकदम, कोणी करू शकतो, गृहस्थ करू शकतो, ब्रह्मचारी करू शकतो, संन्यासी करू शकतो, उठता बसता खाता पिता झोपता झोपता आपण करू शकतो, काही सोडायची गरज नाही. हसत नारायणाची प्राप्ती करू शकतो, पण या 6 गोष्टीचं पालन केलं तर, म्हणून इथं सांगितलेलं आहे. ओके, काय प्रश्न विचारलाय? गोप्तृत्वे वर्णन तथा, गुप्त वर्णन म्हणजे भगवंत जे काही आपल्याला देत आहेत त्यात संतुष्ट राहणं, भगवंताने केलेल्या मेंटेनन्सवर संतुष्ट राहणं, भगवंताला ज्या प्रकारे मेंटेन करतायत त्यावर संतुष्ट राहणं, आणि अत्याहार न करणं, डिमांड न करणे, हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. भक्तीमध्ये जसं कसं भगवंत आपल्याला ठेवले ते संतुष्ट राहून भक्ती करत राहणं, त्यामुळे गुप्तत्वे वर्णन तथा. कळलं प्रज्ञा माताजी? ओके, तर वस्तुतः भक्ती मार्ग इतका सोपा नाही. भक्तीचे ज्ञान सण ढोंगी लोकांनी आचरले तथाकथित भक्ती सोपी शकेल, परंतु शास्त्रसंमत विधीनुसार जर भक्तीचे वास्तविकपणे आचरण केले तर तार्किक पंडित आणि तत्वज्ञानी भक्ती मार्गाने भ्रष्ट होतात. श्रीरूप गोस्वामी भक्त सांगतात, श्रुती स्मृती पुराणादी पंचरात्र विधी विना ऐकांतिकी हरेर भक्ती उत्पात एव कल्पते. जी भक्ती ही गुरु परंपरेच्या आचरणानुसार केली जात नाही, जी शास्त्रांचं अनुसरण करून केली जात नाही, ती उत्पात माजवते, विध्वंस करते. चैतन्य महाप्रभू जेव्हा भगवत धामात गेले आणि सगळे गोस्वामी भगवत धामात गेले, अपसंप्रदाय तयार झाले होते. आणि अपसंप्रदाय काय करायचे? या श्रुती स्मृतींना नाकारून स्वतः मनानं भक्ती करायची. स्वतः मनानच अधिकार नसताना रागानुगा स्तरावरती येऊन आपण कृष्णाच्या रागात्मिका भक्त आहोत, आपण वृंदावनचे गोपी आहोत, गोप आहोत, असा म्हणून त्या भक्तीच्या नावाखाली सगळे गैरप्रकार करायचे. त्या भक्तीच्या नावाखाली मासे खायचे, नॉनव्हेज खायचे, आणि चालतं असं म्हणायचे, साडी नेसायचे पुरुष लोक आणि गोपी म्हणून नाचायचे, रासला खेळायचे, अवैध स्त्री सण करायचे, हे सगळे प्रकार चालायचे. आणि म्हणून 1885 स्वामी विवेकानंदांचं एक भाषण झालं होतं, त्यात ते पण म्हणले होते की भक्ती मार्ग म्हणजे एक सेक्स मॉंगरी आहे, कामुक लोकांचा एक धंदा आहे, म्हणजे भक्ती करू नका असा सल्ला लोकांना दिला होता. पण त्यांना खरा भक्ती मार्ग श्रुती संमत काय आहे, आचार्यांचं अनुसरण करून भक्ती मार्ग काय आहे हा माहित नव्हता. तर इथं बरोबर तेच म्हणताय. ओके, ब्रह्मांमध्ये निर्विशेषवादी किंवा परमात्मा साक्षात्कार झालेले योगी यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णाचे यशोदानंदन किंवा पार्थसारथी रूप समजू शकत नाही. मोठ्या मोठ्या देवतांना सुद्धा कधी कधी श्रीकृष्णावर संभ्रम निर्माण होतो. मुह्यंती यत् सूर्य, ब्रह्मदेवाला संभ्रम निर्माण झाला. ब्रह्मदेव गोंधळले. का गोंधळले ब्रह्मदेव? ब्रह्मदेव पाहिलं की श्रीकृष्णाला मधुमंगलने लाडू आणले होते आणि ताक आणलं होतं डब्यामध्ये, आणि ते लाडू मधुमंगलच्या श्रीकृष्णाला खायचे होते, पण मधुमंगलला द्यायचे नव्हते. मधुमंगल पळत सुटला आणि कृष्ण पळतात त्या मागं. मधुमंगल जाड आहे आणि जाड आहे, त्याला हळूहळू पळता येते, जास्त वेगाने पळता येत नाही. तर एक वेळा त्याला कळलं की मी कृष्णाच्या पुढे जाऊ शकणार नाही. मधुमंगल थांबला आणि त्या सगळे लाडू खाऊन टाकले गला गला गला, आणि लाडू इथंपर्यंत आले, आणि त्याकडे ताक पण होतं, ते ताक पण त्यानं पिलं. आता ताक आज जायला जागाच नाही, इथं पण सगळं आले लाडू. झालं काय मधुमंगलचं? तोंड फुगलं आणि कृष्ण आले, आणि कृष्ण काय दिलं, मारलं गाल्याला आणि एक फवारा उडला.
एखादा फवारला ताकाचा आणि तो फवारा भगवंताला तोंडात घेतला आणि हे वरती कोण पाहते? ब्रह्मदेव पाहत आहेत. म्हणजे शी, हे असं करणारा भगवंत असेल? शी 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 शी. याची परीक्षा मला पाहायला पाहिजे. बघा, ब्रह्मदेव मोहित झाले. मुह्यंती यत् सूर्या, आणि ब्रह्मविमोहन लीला घडली. माम तु वेदन कश्चना, मला तत्वता कोणीही जाणत नाही, आणि जो जाणतो तो फार सुदुर्लभा आहे. सो भगवान श्रीकृष्णांनी आपल्या भक्तावर असीम कृपा असल्या कारणाने किंवा शुद्ध भक्त भगवंतांना शुद्ध भक्तांना सर्व कारणाचे कारण असणारे, सर्व शक्तिमान, ऐश्वर्ययुक्त असणारे, बल, यश, श्री, सौंदर्य, ज्ञान, वैराग्य, अचिंत्य दिव्य गुणयुक्त असणाऱ्या भगवान श्रीकृष्णामधील गुणांचे अल्प ज्ञान होऊ शकते. ब्रह्मानुभूतीची परमावधी म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत, किंवा भक्त त्यांना तत्वतः जाणू शकतात. म्हणून भक्तसमसून सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण नामादि ना भवे ग्राह्यमिंद्रिय सेवन मुखे ही जिव्हादो स्वयं एव स्फुरत्य अधहा. की भगवंताविषयी जाणता आपल्याला बुद्धीद्वारे जाणता येत नाही. ज्यावेळी आपण त्याची सेवा करू, सेवन मुखे जिव्हादो, सेवा चालू जिभेनं प्रसाद घेऊन आणि जप करून, जिभेनं जप करून आणि प्रसाद करून ज्यावेळी आपली सेवा चालू होईल, स्वयं एव स्फुरत्यादा, भगवंत स्वतःविषयी स्फुरण करून देतात, स्वतःविषयी अनुभूती करून देतात. सो जेवढा अधिक करू तेवढी भगवंताची अनुभूती अधिक होईल. आणि ती भगवंताची अनुभूती भगवंत करून देतात, ती प्राप्त करता येत नाही ज्ञानी आणि योग्यांसारखी. ओके, म्हणून कृष्ण भक्ती फार दुर्मिळ आहे, आपल्याला मिळाली आहे. आपलं कर्तव्य काय आहे? जपून ठेवणं आणि वाढवणं हे आपलं कर्तव्य आहे. ती नष्ट होऊ न देणं, त्या भक्तीला तिचं संरक्षण करणं, आणि अपराध रूपी मॅड एलिफंट किंवा पिसाळलेला हत्ती त्या शेतामध्ये येण्यापासूनचं संरक्षण करणं हे आपलं परम कर्तव्य आहे. अन्यथा आपण परत त्या चक्रामध्ये अडकून पडू शकतो. ओके ओके आता भगवंताविषयी जाणून घ्यायचं आहे, तर भगवंत शक्तींविषयी पहिला आपण जाणून घेतलं पाहिजे. सो भगवंत म्हणतात की माझ्या 2 प्रकार शक्ती आहेत, त्या 2 प्रकार शक्तीविषयी पहिला जाणून घ्या. तर पहिली कोणती शक्ती आहे? पहिली बाह्य शक्ती आहे, किंवा बहिरंगा शक्ती आहे, किंवा इन्फेरियर एनर्जी आहे, दुय्यम ऊर्जा, इन्फेरियर एनर्जी. भूमिरापो नलो वायु खं मनो बुद्धिरेव च अहंकारमिति यं मे भिन्ना प्रकृतिरष्टदा. पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 माझ्या भिन्न प्रकृती आहे. ओके, सो या 8 माझ्या भिन्न ऊर्जा आहेत, या डेड मॅटर आहेत. सो आपलं जे सायन्स आहे, जे थोडे सायन्स बॅकग्राऊंडचे आहेत, थोडे बहुत आपलं सायन्स जे आहे ते मूलद्रव्यांना किंवा एलिमेंट्सना 108 मध्ये विभागतं. पण 108 मूलद्रव्यांचं वर्गीकरण भगवद्गीतेनं 5 मध्ये केलं. जे सगळे सॉलिड आहेत ते पृथ्वी, जे सगळे लिक्विड आहेत ते पाणी, जे सगळे गॅस आहेत ते वायू. झालं संपलं. जे 108 एलिमेंट आहेत त्यामध्ये काय आहेत? गॅस आहेत, ते लिक्विड आहेत किंवा सॉलिड आहेत, स्थायू आहेत, वायू आहेत किंवा द्रव आहेत. सगळे स्थायू पृथ्वी, सगळे लिक्विड द्रव, आणि सगळे गॅसेस वायू. झालं संपलं. हे 3 संपले, अजून माझ्याकडे 5 आहेत असं भगवंत म्हणतात. अग्नी, अग्नी कसा निर्माण करायचा माहिती आहे, पण अग्नी काय आहे हे आधुनिक विज्ञान सांगू शकते. व्हॉट इज फायर? ओके, फायर कशी पेटते, की अग्नी निर्माण कसा करा, ज्वलन कसं व्हायचं हे सांगू शकतं विज्ञान, पण अग्नी काय सांगू शकतं का? नाही. सो अग्नी हे एक एलिमेंट आहे, हा एक मूलद्रव्य आहे. त्यानंतर आकाश म्हणजेच इथर, म्हणजेच निर्वात पोकळी, व्हॅक्यूम, हे पण एक एलिमेंट मानलंय. व्हॅक्यूम म्हणजे नक्की काय? व्हॅक्यूम आहे जिथं हवा नाही आहे, जिथं ऑक्सिजन नाही आहे, ती व्हॅक्यूम आहे असं विज्ञान सांगतं. सो व्हॅक्यूम पंप काय करतो? आपला व्हॅक्यूम क्लिनर काय करतं? हवा खेचून घेतं.
आतमध्ये. आणि हवा खेचून घेतल्यामुळे त्या हवेबरोबर कचरा पण आतमध्ये जातो. किंवा मला खोलीमध्ये जर निर्वात करायचा आहे, व्हॅक्यूम निर्माण करायचं आहे, व्हॅक्यूम पंप लावतात खोलीमध्ये. आणि व्हॅक्यूम पंपद्वारे सगळा हवा खोलीत बाहेर काढली जाते. पण व्हॅक्यूम म्हणजे की काय, निर्वात आली कुठून? जिथं हवा नाही ते तो अवकाश जे आहे, ते आकाश जे आहे ते नक्की काय आहे हे ते सांगू शकत नाही. पण भगवान श्री सांगतात की ते आकाश म्हणजेच माझी एक ऊर्जा आहे, माझा एक एलिमेंट आहे, माझा एक इन्फिरियर ऊर्जा आहे. मन, बुद्धी आणि अहंकार. सो माइंड हे एक एलिमेंट आहे, बुद्धी हा एक एलिमेंट आहे, अहंकार पण हा एक एलिमेंट आहे. या माझ्या बाह्य ऊर्जा आहे, भिन्न प्रकृती, दुय्यम ऊर्जा आहे. याचा अर्थ काय, ह्याच्यापेक्षा सुपेर ऊर्जा पण आहेत माझ्या. सो पहिला भगवंताची दुय्यम ऊर्जा इथं भगवंत स्वतः दुय्यम ऊर्जेविषयी सांगत आहेत. ओके. सो प्रभात शेवटच्या परिषद येतात तात्पर्यामध्ये की वर सांगितल्याप्रमाणे भौतिक शक्तीमध्ये 8 प्रधान अभिव्यक्ती आहेत. त्यापैकी प्रथम म्हणजे पृथ्वी, पाणी, अग्नी, वायू आणि आकाश होत. स्थूल किंवा विराट सृष्टी म्हणली जाते. आणि यामध्ये शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या 5 विषयांचा समावेश करण्यात आलेला आहे. गंध कशाला आहे? कोणत्या गोष्टीला गंध आहे? 5 पैकी या 5 पैकी कोणत्या गोष्टीला गंध आहे? वास कोणत्या गोष्टीला आहे? हरे कृष्ण प्रभू. हा, पृथ्वीला पृथ्वीला पृथ्वी. गंध आहे. जो वास पृथ्वी. नावाची गोष्ट आहे, सुगंध नावाची गोष्ट आहे, की दुर्गंध नावाची गोष्ट आहे, ती केवळ स्थायून नाही, ते द्रवाला आणि वायूंना नाहीये. सो द्रव आणि वायू काय करतात? स्थायूचा वास पुढे ढकलतात, पण त्यांना स्वतःचा वास नाही. वास ही गोष्ट फक्त पृथ्वी, त्या स्थायूंची कॅरेक्टरिस्टिक्स आहे. त्यानंतर टेस्ट, चव. चव हे कोणाचा गुण आहे? पाणी. सो एखाद्या गोष्टीचा पदार्थ चव येते त्यामध्ये असलेल्या लिक्विड द्रव्यामुळं, त्यातल्या द्रव्यामुळं चव येते. ओके. त्यानंतर रूप. रूप कोणाला आहे? अग्नी अग्नीला रूप आहे. बघा, जिथं अग्नी येतो रूप बदलतं. बघा, ओके. दुधाचं दही बनवता तुम्ही, विरजण लावता का? विरजण सगळ्या माताजी विरजण लावत असतात. दुधाचं दही करता का? आमच्या आदिवासी प्रभू. कोणी करत नाही, दूध दही कोणी खात नाही, दही कोणी बनवत नाही घरामध्ये, पण तुम्ही तर तशी बनवत असाल. यश श्री गौरी रती माताजी विरजण लावता दह्याचं? हो प्रभू. हो प्रभूजी. हो प्रभूजी. आता मला सांगा, जे विरजण लावतात दह्याचं, की ज्यावेळी आपण दुधामध्ये ताक टाकतो किंवा दही टाकतो विरजण लावण्यासाठी, विरजण लावून ठेवलं आपण, आणि जे दही बनतं किंवा दही बनायची प्रक्रिया चालू होते, त्या पात्राला हात लावून बघा, ते पात्र कसं लागतं? थंड लागतं, गरम लागतं? गरम अजूनपर्यंत नाही बघितली. गरम बघितलं गरम ती? गरम 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 लागतं. व्हेरी गुड. सो आपण दही ऍड करतो म्हणजे काय करतोय? हा जो फायर एलिमेंट आहे, अग्नी आहे, त्यात ऍड करतोय आपण. ज्याचा अग्नी येतो, दुधाचं रूप बदललं. आता दुधाचं रूपांतर दह्यात झालं, सगळं रूपच बदलून गेलं दुधाचं. ओके. सो अग्नीला रूप आहे. जिथे तर अग्नी असतो, रूप बदलतं किंवा रूप घेतो व्यक्ती, गोष्टीला पदार्थाला आकार मिळतो. त्यानंतर स्पर्श, रूप, रस, हा ये. ओके, गंध झालं, काय नाही. त्यानंतर एक मिनिट स्पर्श इकडे झालं, ना. जरा रूप हे झालं. ठीक आहे. एक त्यानंतर मिनिट हे लावून का? ध्वनी. ध्वनी आहे एक आकाशाचं. मिनिट. स्पर्श जो आहे हे वायू नाही. स्पर्श होतो. ओके. वायू जर आपण स्पर्श करू अरे शकतो, बाबा. वायूला बघू शकत नाही, पण वायू आपला स्पर्श करू शकतो. हरे कृष्णा, म्यूट करा तुमचे आवाज, घरात बोलण्याचा आवाज तेच ऐकू. करायला पाहिजे. हरे कृष्णा, म्यूट करा सगळ्यांनी प्लीज. घरात बोलण्याचे आवाज ऐकू येत आहेत, प्लीज. तर वायूला स्पर्श आहे. आवाजच येते येत नाही. अशा सारखी येते. प्रकारे कोणतरी बोलतायत माताजी, डिस्टर्ब होत येतं, प्लीज म्यूट करा. ओके. तर या 3 भौतिक
भौतिक विज्ञानात ज्या आवाज येत नाही. राजश्री माताजी म्यूट करा. म्यूट करा राजश्री माताजी. भौतिक विज्ञानात 10 तत्वांशिवाय इतर कशाचाही समावेश असतो, परंतु मन, बुद्धी, अहंकार या 3 तत्वांकडे भौतिकवादाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. मानसिक क्रियांचा अभ्यास करणाऱ्या तत्वज्ञानात सुद्धा पूर्ण ज्ञान नसते, कारण त्या सर्व गोष्टी उद्गम भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान नसते. मिथ्या अहंकार मी आणि माझे हा संसारिक जीवनाचा मूलाधार आहे आणि यामध्ये भौतिक क्रिया करणाऱ्या 10 इंद्रियांचा समावेश आहे. बुद्धी ही संपूर्ण भौतिक सृष्टी किंवा महत तत्वांचा निर्देश करते, म्हणून भगवंताच्या 8 भिन्न शक्तींद्वारे भौतिक जगातील 24 तत्वे अभिव्यक्त होतात. ही 24 तत्वे म्हणजेच नास्तिक सांख्य तत्वज्ञानाची विषय वस्तू आहे. मूलतः हे सर्व तत्वे भगवान श्रीकृष्ण शक्तीचे उपशाखा आहेत आणि त्यापासूनच भिन्न होतात. परंतु अल्पसंख्य तत्वज्ञानानं श्रीकृष्ण हेच सर्व कारणांचे कारण आहेत हे ज्ञात नसते. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे सांख्य तत्वज्ञानांच्या विवेचनाचा विषय म्हणजेच भगवान श्रीकृष्णांचा केवळ बहिरंगा शक्तीची अभिव्यक्ती होय. ओके, आता ही झाली बाह्य शक्ती. आता त्याच्यापेक्षा उच्च ऊर्जा अशी माझी आहे जी जाणून घेणं आवश्यक आहे. ती कोणती आहे? अपरिमेतस्त्वन्यान् प्रकृतिं विद्धि मे परम जीवभूत महाभाहो यायेदं धार्यते जगत. हे महाभाव अर्जुन, या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ पराप्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो. हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृती साधनांचा उपभोग घेतात. तर जीव जे आहेत ही माझी तटस्था शक्ती आहे, या बाह्य बहिरंगा शक्तीच्या वरची शक्ती आहे, जी शक्ती या डेड मॅटरला मॅनिप्युलेट करून या डेड मॅटरला नियंत्रणामध्ये आणून त्याचा उपभोग घेऊ शकते. सो मनुष्य विज्ञानाद्वारे या डेड मॅटरमध्ये कितीही प्रगती करेल, अगदी अणुच्यातले इलेक्ट्रॉन जाणून घेतले, इलेक्ट्रॉनच्या आतले क्वार्क जाणून घेतले, मेसॉन जाणून घेतले, पायॉन जाणून घेतले, या कणांपर्यंत प्रगती झाली आहे विज्ञानामध्ये. एवढे कण छोटे बघितले आहेत. अगदी सूक्ष्म इलेक्ट्रॉनला कंट्रोल करून अद्भुत कार्य, मोबाईल सारखे अद्भुत आविष्कार किंवा लॅपटॉप सारखे अद्भुत आविष्कार मनुष्याने घडवून आणले, त्यांना मॅनिप्युलेट केलेला आहे. पण इतकं होणे, मनुष्य या साधनांद्वारे भगवंत पाहू शकणार नाही, आत्मा पाहू शकणार नाही. पण आत्मा जी आहे ही वेगळ्याच डायमेन्शन मध्ये आहे. जसं मुंगी कुठल्या डायमेन्शन मध्ये काम करते? 2 डायमेन्शन मध्ये काम करते. आपण मनुष्य कुठल्या डायमेन्शन काम करतो? 3 डायमेन्शन मध्ये काम करतो. सो मुंगी समजा संपूर्ण रस्ता चालवून भिंती चढू लागली, तिला भरपूर वेळ लागतो, पण तिला 3rd डायमेन्शन जाता येत नाही. पण मनुष्य मात्र डायरेक्ट 3rd डायमेन्शन बघू शकतो. सो त्याचप्रमाणे देवता या हायर डायमेन्शन मध्ये आहेत. सो देवतांना का पाहू शकत नाही आपण? कारण त्यांचं डायमेन्शन हाय आहे, ते हायर डायमेन्शन राहतात. सो जोपर्यंत त्या ठरवणार नाहीत आपण त्यांना पाहू शकणार नाही. सो आत्मा हा हायर डायमेन्शन मध्ये आहे. आत्मा वेगळ्या डोमेन मध्ये आहे. ओके, टोटली वेगळ्या डोमेन मध्ये असतो. सायन्समध्ये एक डोमेन नावाचा प्रकार असतो, फ्रिक्वेन्सी डोमेन, टाइम डोमेन, क्वांटम डोमेन. ओके, ज्यांना थोडं सायन्स माहिती आहे. सो जे आपले नॉर्मल नियम आहेत, गतिविषयक नियम, ते क्वांटम डोमेनला लागू पडत नाहीत, तो डोमेनच वेगळा झाला. सो त्याचप्रमाणे आत्माचा डोमेनच वेगळा आहे टोटली. त्यामुळं आत्मा हा लोअर एनर्जीला मॅनिप्युलेट करून या जगाचा उपभोग घेतो. ठीक आहे, ओके. तर या दोन्हीचा स्रोत कोण आहे असा प्रश्न पडू शकेल. त्या दोन्ही ऊर्जांचा कोण स्रोत आहे? आणि ते भगवान सांगतायत श्लोक क्रमांक 6 मध्ये, एताद योनीनि भूतानि सर्वाण्नित्योपधारया अहम कृष्णस्य जगतः प्रभवः प्रलयस्ततः. सर्व सृष्ट प्राणीमात्राचा उगम या 2 शक्तींमध्ये होतो. जे काही या जगात दिसतं या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. बघा, या दोघांच्या इथं जगात काहीच नाही. या 8 ऊर्जा आणि जीव, जे काही दृश्य आहे त्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे, या व्यतिरिक्त काहीच नाहीये. या जगतामध्ये जे काही भौतिक आणि आध्यात्मिक आहे
त्यांचा उत्पत्ती करता आणि प्रलय करता मीच आहे हे निश्चितपणे जाण. ओके, माझ्यापासून दोन्ही गोष्टी उत्पन्न होतात आणि मीच दोन्ही गोष्टी नष्ट करणार आहे. सो भगवंत या दोन्ही ऊर्जाचे स्रोत आहेत. सो भगवंताविषयी ज्ञान पाहिजे असेल तर हे ज्ञान असणं अत्यावश्यक आहे. तरच भगवंताविषयी आपण अधिक आसक्ती की भगवंताविषयी प्रेम आपण निर्माण करू शकू. ओके, कृपा शेवटचे चार देतात. म्हणून या विराट विश्वाच्या निर्मिती करता एकत्रित येणाऱ्या जड आणि चेतन शक्ती त्या मूलतः भगवंताच्या दोन शक्ती आहेत. आणि म्हणून भगवंत सर्व गोष्टींचे मूळ कारण आहेत. भगवंताचा अंश असणारे जीव हे गगनचुंबी इमारत, मोठा कारखाना किंवा शहराच्या निर्मितीस कारणीभूत असू शकते, परंतु विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस कारणीभूत असू शकत नाही. विराट ब्रह्मांडाच्या निर्मितीस विराट आत्मा म्हणजेच परमात्मा कारणीभूत असतो. भगवान श्रीकृष्ण हेच सूक्ष्मजीवन परमात्म्याचे कारण आहेत, म्हणून ते सर्व कारणांचे कारण आहेत. त्याला कठोपनिषदात पुष्टी दिली आहे, नित्य व नित्यानाम चेतनश चेतनानाम. ओके ओके, तर आता हे जाणलं आपण की भगवंत हे सगळ्याचे स्रोत आहे. स्वतः साहजिकच भगवंत सगळ्याचे स्रोत आहेत हे जाणल्यावरती भगवंताची इच्छा काय आहे? काय करावं व्यक्तीनं? तुम्ही जाणलं की मी सगळ्याचा स्रोत आहे, तर भगवंताची इच्छा काय? व्यक्तीनं काय केलं पाहिजे? साहजिकच भगवंत शरण गेलं पाहिजे. सो भगवंताला शरण जाण्यासाठी भगवंत आपलं निर्वाद वर्चस्व कसं आहे या विश्वावरती, आपण कसे सर्वोच्च व्यक्ती, नुसता सगळ्या स्त्रोत नाहीये, या सगळ्याचा सर्वोच्च कोण असेल तर तो मी आहे, हे पुढच्या श्लोकात सांगत आहे. मत्त परतरम नान्यत् किंचित अस्ति धनंजया मया सर्वमिदं प्रोक्तम सूत्रे मणिगणानिव. हे धनंजय, माझ्याहून श्रेष्ठ दुसरे कोणतेही तत्व नाही. दोरात ओल्या मण्याप्रमाणे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे. ओके, आता कोणाला असं वाटेल की भगवंतामध्ये सर्व काही आश्रित आहे, याचा नक्की अर्थ काय? तर भगवंतामध्ये सर्व काही आश्रित आहे याचा अर्थ म्हणजे काही लोक असा अर्थ घेतील, जसं एक सोनं आहे आणि सोन्याची अंगठी आहे, एक आहे सोन्याची खाण आणि दुसरी आहे सोन्याची अंगठी. सो सोन्याच्या खाणीतनं सोनं काढून जी अंगठी बनवली, सगळ्या प्रकारे सोन्याची अंगठी ही सोन्याच्या खाणीत स्थित आहे. सो त्यामुळे भगवंत आहेत आणि भगवंतापासून सगळं काही बनलेलं आहे, आणि त्यामुळे भगवंतापासून सगळं काही बनल्यावर सगळं काही भगवंतामध्ये स्थित आहे, असा अर्थ सगळ्यांना वाटेल. पण तसं नाहीये. आणि म्हणून का म्हणले, हा दोरा आहे ना, दोरा तुम्हाला दिसत नाही, पण दोऱ्यावर सगळे मणी गोवले गेले आहेत. सो या सगळ्या ऊर्जा आहेत, या माझ्या भिन्न ऊर्जा आहेत, आणि मी या ऊर्जेपासून मधला व्यक्ती नाहीये. असं वाटेल की सगळं माझ्यापासून स्थित आहे, म्हणजेच भगवंतच सगळं आहे, सर्व काही भगवंत आहे, असं वाटेल. असं नाहीये. आतमध्ये अदृश्य दोरा आहे, आणि तो अदृश्य दोरा जो आहे तो मी खरा आहे, ते माझं खरं अस्तित्व आहे. म्हणजेच काय की या विश्वाच्या पलीकडे भगवंत आहेत, पण हे विश्व अवलंबून आहे भगवंतावरती. या विश्वातल्या प्रत्येक गोष्टीवर भगवंताचं नियंत्रण आहे. या विश्वातल्या प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीमध्ये भगवंताचा हात आहे, भगवंताचा दृष्टिक्षेप आहे, भगवंताचं अस्तित्व आहे. आणि भगवंताच्या अस्तित्वाशिवाय त्या गोष्टी कामच करू शकत नाहीत. केवळ सोन्याचे खाण अंगठीसारखं भगवंताचं अस्तित्व नाहीये. सोन्याची खाण ही पूर्णपणे भगवंतापासून वेगळी आहे, आणि त्या सोन्याच्या खाणीवरती भगवंताचं पूर्ण नियंत्रण आहे. ती खाण जी आहे ती भगवंता भोवती गोवली गेलेली आहे, ते मणी भगवंता भोवती गोवले गेले आहेत. सो प्रत्येक ठिकाणी माझं पर्सनल
माझं वैयक्तिक अस्तित्व आहे. सो ब्रह्मसिद्ध श्लोक येतो ना, एकोप्यसोर्चयितुं जगदंड कोटी यच्छक्तिरस्ति जगदंड चयादनंता अंडांतरस्थ परमाणुचयांतरस्थं गोविंदमादिपुरुषं तमहं भजामि. काय म्हणले? अंडांतरस्थ परमाणुच अंतरस्थम गोविंदमादिपुरुषम तमहं भजामि. प्रत्येक कणामध्ये प्रत्येक प्रत्येक कणामध्ये माझं अस्तित्व आहे. आणि नुसतं कणामध्ये नाही, 2 परमाणूच्या 2 ॲटमच्या मध्ये जे गॅप आहे त्या गॅपमध्ये मी आहे, कृष्ण रूपात गोविंदम पुरुषम परमात्मा रूपामध्ये मी तिथं अस्तित्वात आहे. कारण का त्या प्रत्येक अणूला एक प्रत्येक ॲटम हा युनिक आहे. प्रत्येक ॲटम युनिक आहे. आणि तो युनिक का आहे? कारण त्यामध्ये माझं वास्तव्य आहे. एक मराठीमध्ये गाणं होतं ना, फिरत्या चाका वरती देती मातीला आधार, विठ्ठला तो वेडा कुंभार. ठीक आहे. आणि त्यामध्ये 2 सुंदर कडवे आहेत. माती पाणी उजेड वारा तूच मिसळशी सर्व पसारा, आभाळच मग ये आकारा. तुझ्या आभाळच मग ये आकारा. आणि पुढच्या काळात म्हणतात ते कवी, घटाघटांचे रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझ्या विना ना कोणा न कळे. सुस्त घट नव्हे, प्रत्येक ॲटम युनिक आहे. आणि तो प्रत्येक ॲटम युनिक का आहे? कारण त्यामध्ये भगवंताचं अस्तित्व आहे, कृष्णाचं अस्तित्व आहे. हे मॉडर्न सायन्स समजू शकत नाहीत. आता मी सुद्धा ॲटॉमिक सायंटिस्ट म्हणून काम केलं आहे. बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये 4.5 वर्ष मी वैज्ञानिक म्हणून काम केलेलं आहे. तर ॲटमवरती काम करतो आपण. बट सिंपल प्रश्न ॲटॉमिक सायंटिस्टनं विचारला आपण, की सगळ्यांना माहिती आहे की ॲटम मधल्या इलेक्ट्रॉनवर चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे की ॲटम मधल्या प्रोटॉनवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे. पण तो निगेटिव्ह चार्ज आला कुठून? आणि पॉझिटिव्ह चार्ज आला सॉरी सध्याचं वातावरण भयानक आहे, एक्स्ट्रीम हीट आहे. आणि एक्स्ट्रीम फुल पंखा लावा लागतोय. आणि दोनचं कॉम्बिनेशन असं काही शंका वगैरे येतात. इथे घामेघूम झालोय आणि वरती पंखा पण सुरू आहे. दोनचं कॉम्बिनेशन सुरू आहे. ओके, हरकत नाही. तर त्या ॲटमवर जो इलेक्ट्रॉन आहे, त्या इलेक्ट्रॉनला चार्ज कुठून प्राप्त होतोय? सायंटिस्टमध्ये इलेक्ट्रॉनवर चार्ज आहे आणि त्या चार्जचा वापर करून ते इलेक्ट्रॉन मॅनिप्युलेट करतायत. तो चार्ज आला कुठून? ते कृष्णाचं वास्तव आहे तिथं. तो चार्ज युनिक आहे. आणि नंबर ऑफ चार्जेस जे आहेत ॲटममध्ये ते पण युनिक आहेत. किती इलेक्ट्रॉन असणार ते पण युनिक आहे. तर तो पर्टिक्युलर एलिमेंट युनिक आहे. बघा कसं कृष्णाचं वास्तव ॲटम पासून आहे. सो सूत्रे मणिगणा प्रत्येक कणामध्ये गोवला गेलो आहे. आणि कसा गोवलाय? माझ्या पर्सनल कृष्ण रूपाद्वारे, परमात्मा रूपाद्वारे तिथं मी अस्तित्वात आहे. अंडांतरच परमाणुच्या अंतरस्थम गोविंद पुरुषम तमळे. आणि हाच अर्थ आहे की मयाच सूत्रे मणिगणान इव. ओके. सो प्रपादित तात्पर्यामध्ये की निर्विशेषवादी अरूपम या शब्दावर अधिक जोर देतात. पण तो अरूपम म्हणजे निराकार नव्हे. तर वर उल्लेख केलेल्या ब्रह्मसिद्ध श्लोकानुसार अरूपमचा अर्थ सच्चिदानंद रूप दर्शवतो. ओके. वेदाहमेतत् पुरुषम महांतम आदित्यवर्णम तमसा परस्तत तमेव विद्वान इति मृत्युमेति नान्या पंथा विद्येत अनान्या यस्मात् परम नापरमस्ति किंचित यस्मिन् निर्ण्यो निजन्ति किंचित वृक्ष इव स्तब्ध दिवतिष्ठिकेना तंदेन पूर्ण पुरुषेण सर्वम. हा उपनिषदेतील श्लोक आहे. काय अर्थ आहे? भौतिक कल्पनारूपी अंधाराच्या अतीत असणाऱ्या पुरुषोत्तम भगवंतांना मी जाणतो. जो त्यांना जाणतो तोच केवळ जन्ममृत्यूच्या बंधात मुक्त होतो. आणि त्या परम पुरुष भगवंतांच्या या ज्ञाना वाचून मुक्तीचा इतर कोणताही मार्ग नाही. बघा, भगवंत आपल्या रूपाद्वारे कणाकणामध्ये अस्तित्वात आहेत. ओके. या जगालाच भगवंत आपण मानू नये. भगवंत विश्वरूप किंवा विराट रूप जे आहे ते अत्यंत सामान्य लोकांसाठी आहे, जे भगवंताच्या रूपावर विश्वास ठेवू शकत नाहीत, रूपाला डायजेस्ट करू शकत नाहीत. त्यांना विराट रूपावर ध्यान लावायला सांगितलं गेलेलं आहे. ओके. आता पुढच्या श्लोकामध्ये 8, 9, 10 8, 9, 10 आणि 11 मध्ये भगवंत जे आहेत
ते कसं मी माझ्या सूक्ष्म रूपाद्वारे सर्वव्यापी आहे, कसं मी त्या धाग्यासारखा गोवला गेलो आहे, हे वेगळ्या प्रकारे सांगत आहे. ओके, पहिला श्लोक. रसोहमप्सु कौन्तेय प्रभास्मि शशिसूरयो प्रणवः सर्ववेदेषु शब्दखे पौरुषं नृषु. शब्दखे पौरुषं नृषु. तर रसोहम अप्सु कौन्तेय. ओके, पाण्याची चव, पाण्यामधील रस मी आहे, चंद्र आणि सूर्याचा प्रकाश मी आहे, वैदिक म्हणतात ओंकार मी आहे, आकाशाचे शब्द मी आहे, मनुष्यातील सामर्थ्य मी आहे. हे पाणी आहे. ओके, या पाण्याला चव म्हणजे भगवंत आहेत. पाण्याला चवच नसेल, त्या पाण्याची चव बदलली तर पाणी प्यायला आनंद येत नाही. ओके, ओरिजिनल शुद्ध पाणी जे पितो ते पिल्यावर जे समाधान मिळतं, ते किती कोकाकोला प्या, स्प्राईट प्या, थंडा प्या, मँगो ज्यूस प्या, लिंबू सरबत प्या, कोकम सरबत प्या, दारू प्या, वाटेल ते प्या, शुद्ध पाणी पिल्यावर जे समाधान मिळतं तिथं कोणत्याही गोष्टी मिळाल्यावर समाधान मिळत नाही. का? कारण ते समाधान भगवंतापासून येतं. म्हणजे कृष्ण पाण्याची चव आहेत. सो पाण्याची चव घेतला कृष्ण आठवलं. रसोहम अप्सु कौन्तेय प्रभास्मि सूर्यो. सूर्य आणि चंद्राचा प्रकाश, सूर्याचा प्रकाश तेजस्वी आहे आणि चंद्राचा प्रकाश जो आहे तो सूर्याचा परावर्तित प्रकाश आहे. पण चंद्राचा प्रकाश थंड आहे आणि सूर्याचा प्रकाश गरम आहे. याचा अर्थ काय? प्रकाश एकच आहे दोघांचा, पण एखादा थंडावा मिळतो, एखादा गरमावा मिळतो. असं कसं काय? कारण दोघांमध्ये भगवंताने युनिक वास्तव्य ठेवलं आहे आणि त्या युनिकतेमुळे एक प्रकाश गरम झालाय आणि एक प्रकाश थंड झालाय. म्हणून दोघांचा प्रकाश जरी आपण सायन्सद्वारे कारण दिली, फ्युजन रिॲक्शन सगळ्या, तरी पण रिफ्लेक्शन झाल्यावर तापमान बदलत नाही कधी. बॅटरी घेतली आणि रिफ्लेक्ट केली तर बॅटरीतनं जो प्रकाश निघाला रिफ्लेक्ट होईल. परावर्तीचा प्रकाश त्याचं तापमान सेमच असतं, पण चंद्राचा प्रकाश रिफ्लेक्टेड आहे तरी पण थंड आहे. कारण चंद्रामध्ये भगवंत युनिक काहीतरी ठेवलं आहे आणि त्या युनिकनेसमुळं थंडावा पण तिथं आणलेला आहे. म्हणून ते भगवंताचं वास्तविकता आहे. ओंकार, ओम जो आहे वेदांमध्ये, तो भगवंताचं रूप आहे, निर्विशेष रूप आहे. आणि माणसामधलं सामर्थ्य जे आहे ती भगवंताची कृपा आहे. माणसामधलं सामर्थ्य भगवंताचं वास्तव्य दर्शवतं. जर भगवंताने सामर्थ्य काढून घेतलं, भगवंत आपलं अस्तित्व काढून घेतलं, तर माणूस आपला हात पण हलू शकणार नाही. माणूस पॅरलाइज होऊन जाईल पूर्णपणे. त्याला एक श्वास पण घ्यायची क्षमता होणार नाही. हे सामर्थ्य भगवंतांनी पुरुषामध्ये ठेवलेलं आहे. ओके, पुढे काय सांगितलंय? पुण्यगंधा पृथिव्यांश तेजश्चास्मि विभावसु जीवना सर्वभूतेषु तपश्चास्मि तपस्विषु. पृथ्वीचा मूळ सुगंध मी आहे. ओके, पाऊस पडल्यावर जो वास सुगंध पसरतो, सर्वात जास्त आकर्षक सुगंध असतो. ओके, किती गुलाबाचा सुगंध असला तरी तो पृथ्वीचा, मातीचा सुगंध जो आहे जो पसरतो सर्वात जास्त आकर्षक आहे, कारण ते भगवंताचं अस्तित्व आहे. अग्नी म्हणजे उष्णता मी आहे. बघा, मगाशी म्हटलं मी अग्नी एलिमेंट समजून सांगताना की आग निर्माण करता येते, पण आग म्हणजे काय आहे हे कोणी सांगू शकत नाही. आणि त्यावेळी उष्णता आली का? कारण भगवंत सुद्धा बसले तिथं उष्णाच्या रूपामध्ये. आपल्याला गरम होतंय उन्हाळ्यामध्ये, आपल्याला जाणलं पाहिजे भगवंताची इच्छा आहे, भगवंत वास्तव्य आहे गरमीमध्ये आणि आपण आनंद घेतला पाहिजे. वा, की भगवंत गरमीच्या रूपात, उष्णाच्या रूपात माझ्यावर पडतायत. त्यानंतर जीवन हा सर्वभूतेषु, प्राणवायू, जीवनशक्ती जी आहे ही प्राणवायू जे आहेत, 5 वायूंवर आपला आत्मा बसला आहे. 5 वायू जोपर्यंत सिंक्रोनस मध्ये आहेत तोपर्यंत आत्मा आतमध्ये आहे. ज्यावेळी आत्मा बाहेर पडतो या वायूंसकट बाहेर पडतो. प्राण, अपान, वयान, चवन, उदान हे 5ही वायू घेऊन, या 5ही वायू आत्म्याला घेऊन बाहेर पडतात आणि पुढच्या शरीरामध्ये प्रवेश करतात. सो प्राणवायू युनिक असतो. सो प्राणवायू कोणाचं अस्तित्व दर्शवतं? प्रत्यक्ष भगवंताचं. पण तो प्राणवायू नसेल तर मनुष्याचा आत्मा शरीरात राहू शकत नाही, मनुष्य जीवन जगू शकत नाही. तपश्चास्मी, तपस्यांचे तप मी आहे. कारण भगवंतांच्या कृपेशिवाय कोणी तपस्या करू शकत नाही. ज्यावेळी
ब्रह्मदेवानं प्रार्थना केली भगवंताकडं निर्मिती करायच्या आधी. 100 दैवतांची वर्ष तपस्या केली ब्रह्मदेवानं, आणि मग भगवंत प्रसन्न झाले आणि मग निर्मिती करायची क्षमता भगवंताने दिली ब्रह्मदेवाला. आणि ब्रह्मदेव प्रार्थना केली, मला नम्रता येऊ दे आणि नम्रपणे निर्मिती होऊ दे. आणि त्यावेळी भगवंत म्हणाले की खरी माझी कृपा म्हणजे काय. आणि खूप सुंदर श्लोक 3 स्कंदामध्ये येतो हा. मच्चकाथंग मत्स्रोतम मत्कथाभ्युदयांतिकम यद्वा तपसी ते निष्ठा स एषा मदनुग्रहा. मच्चकार्थांग मत्स्रोतम, हे ब्रह्मदेव माझी अनुग्रह म्हणजे काय आहे. जे काही तपस्या तू माझं श्रवण करण्याविषयी, माझी कथा ऐकण्याविषयी, माझ्यावर ध्यान लावण्याविषयी तपस्या करू शकलास, ती तपस्या तू करू शकलास हीच माझी कृपा आहे ऍक्च्युली. सो आपण हरे कृष्ण जप 16 माळा करू शकतो, हीच भगवंताची कृपा आहे. भगवंताच्या कृपेला कोणी 16 माळा करू शकत नाही. ओके, म्हणून आपण कोणी असं म्हणता का नाही कधी की माझा जप नाही, आपला जप. भगवंत इन्व्हॉल्ड आहेत. ओके, सो तपस्यास्वी तपस्विसू, कृपा नसेल तर कोणीही तपस्या करू शकणार नाही. विश्वामित्र तपस्या करत होते, मेनकेच्या नुसत्या पैंजणाद्वारे तपस्या मोडली आणि त्या मेनकेच्या मागं पळत सुटले. बघा, का भगवंताने कृपा काढून घेतली. सो आपण 16 माळा करू शकतोय, आपण भक्ती रस क्लास ऐकू शकतोय, आपल्याला श्रवण करायची इच्छा निर्माण होती आहे, एक्झाम द्यायची इच्छा निर्माण होती आहे. फार कमी लोकांना इच्छा निर्माण होते एक्झाम द्यायची. सो एक्झाम द्यायची भक्ती इच्छा निर्माण होती आहे, ओळखायचं भगवंताची कृपा आहे. ओके, श्लोक क्रमांक 10. पुढची 2 श्लोक बघू आपण, थांबू आपण मग. तर बीजं मां सर्वभूतानां विद्धि पार्थ सनातना बुद्धिर्बुद्धिमतामस्मी तेजस्तेजस्विनामहम. हे पार्थ, अस्तित्वातील सर्व वस्तूंचे बीज, बुद्धिमानांची बुद्धी आणि सर्व शक्तिमान शक्ती मी असल्याचे जाण. ओके, बुद्धिमानांची बुद्धी आणि सगळ्या वस्तूंचे बीज. ओके, 14 भगवंत म्हणतात, सर्व योनिषु कौंतेय मूर्तया संभवन्ति यां तासात ब्रह्म महद्योनिर अहम बीजा प्रदपिता. मी सर्वांचे बीज देणारा पिता आहे. आपण त्यावेळी तो 14 अध्याय बघू, त्यावेळी या श्लोकाची विस्तृत चर्चा करूच. पण लोकांना वाटतं की भगवंत कसं काय बीज देतील. पुरुष बीज देतो आणि स्त्री बीज ग्रहण करते आणि त्याचा जन्म होतो. सो भगवंत संबंध कुठे याच्यामध्ये. सगळ्यांचं बीज मी आहे म्हणतात भगवंत. सो पुरुष स्त्रीच्या शरीरात बीज टाकतो ना आणि पोराचा जन्म होतो. आणि सर्व योनिषु भगवंत म्हणतात. हा, सुरुवात झाली मान्य करतो, सुरुवात भगवंताने केली, ब्रह्मदेव आले, ब्रह्मदेव सगळं चालू केलं, तिथं मान्य करतो सुरुवात भगवंताने केली. पण आत्ता आपण करंटली जे सगळ्या योनी चालू आहेत आणि ते जन्म घेतात योनी, त्याचं बीज मी आहे. का बरं भगवंत असं म्हणत असेल. कारण प्रभूजी, आत्मा पण तर भगवंताचा अंश म्हणजे ते एक बीजच आहे. मग ठीक आहे ना, आत्मा ऑलरेडी आला ना विश्वामध्ये. आत्मा भगवंत अवश्य मान्य करतो मी, आणि तो ऑलरेडी विश्वामध्ये आलेला आहे. आणि तो आत्मा आला विश्वामध्ये, तो सर्वोपरी आहेत ना भगवंत. मग कणकण मध्ये पण त्यांचाच वास आहे. हो आहे, मान्य करतो, कणाकणाचं वास्तव्य आहे. आणि त्या कणाकणावर त्यांची प्रॉपर्टीज आपल्या पदार्थ मिळाल्या. पण चर्चा केली तर आटमला कशा प्रॉपर्टी मिळाल्या आहेत, पाण्याला कशी प्रॉपर्टी मिळाली आहे. पण हे जे पहिलं वाक्य आहे की बीजम माम सर्वभूतानां, की आत्ताही जे जन्म घेतात त्याचं बीज मी आहे. मी जे बीज टाकतोय स्त्रीच्या देहामध्ये, असं का म्हणतात भगवंत. तो पुरुष टाकतोय. तुझं म्हणणं बरोबर आहे, उत्तर तुम्ही बरोबर दिलं की भगवंत कणाकणामध्ये आहेत. पण स्पेसिफिक मला आन्सर पाहिजे, जे थोडं लॅक करते या उत्तरामध्ये. प्रकृती ही स्त्री आहे. हा, ते तर आपण सुरुवात बघितलं, प्रकृती स्त्री आहे आणि प्रकृतीवर भगवान हो. डास टाकला आणि त्याच्यामध्ये बीज टाकलं आणि त्यातनं निर्मिती सुरू झाली. पहिला निर्मिती सुरू झाली, ब्रह्मदेव आले. सो पुढची निर्मिती भगवंताने केली का. हा, इनडायरेक्ट भगवंताने केली सगळं. पण आता पुढची निर्मिती जीव करू लागली ना, स्त्री पुरुष एकत्र नाही, पण करू लागली. प्रत्येक परमेश्वराशिवाय काहीच शक्य नाहीये ना. आता मान्य जरी मान्य निर्मिती मान्य झाली तरी शेवटी परमेश्वरच आहे ना. अगदी मान्य करतो, सगळं परमेश्वराच्या पान पण आणू शकत नाही जगातलं.
पण स्पेसिफिक बीज, त्याचं कारण असं आहे की जरी पुरुष स्त्रीच्या शरीरात बीज टाकत असला तरी पण ते जे बीज पुरुषा शरीरामध्ये आलंय, ओके, ते कसं आलंय? कर्मणा दैव नेत्रेणा. भागवत श्लोक येतो, जीवजन्म कसा घेतो? कर्मणा दैव नेत्रेणा जंतुर्देहोपपत्तये स्त्रिया प्रविष्ट मुद्रम पुंसो रेता कणाशयः. आपल्या मागच्या कर्मानुसार कुठल्या पुरुष शरीरात आपण जाणार आणि त्याचा कुठल्या स्त्रीच्या गर्भात प्रवेश करणार आणि त्यातनं बाहेर पडणार, हे कोण नियंत्रण करते? भगवंत, परमात्मा. दैव म्हणजे परमात्मा इथं. कर्मणा दैव नेत्रेणा. सो परमात्म्याच्या डायरेक्ट सुपरविजन खाली ही क्रिया घडतीये. सो जरी पुरुष स्त्रीला बीज दिसला तर पुरुष शरीरात बीज कोणाच्या मार्गदर्शनाखाली आले? भगवंताच्या. सो प्रत्येक जीव जो जन्म घेतोय त्याचं बीज कोण आहेत? भगवंत आहे. म्हणून बीजम माम सर्वभूतानाम असं भगवंत इथं म्हणत आहे. ओके, शक्तिमता शक्तिमता पण प्रभूजी सोपं झालं. भगवंत सांगतात की कुठल्याही कर्मामध्ये मी हस्तक्षेप करत नाही. हस्तक्षेप करत नाहीत, पण मार्गदर्शन निरीक्षण तर करतायत ना. हस्तक्षेप केलंच नाहीये कधी भगवंतांनी. हस्तक्षेप कुठेच केलं भगवंतांनी, पण निरीक्षण तर करतायत. आणि निरीक्षण केल्यावर आपण मेल्यावरती आपले काय कर्म आहेत आणि त्या कर्माचं शरीर कुठलं मिळणार आहे, कुठल्या पुरुष शरीरात जायचं आहे, हे कोण ठरवतंय? हे भगवान ठरवत आहेत. ओके, तुझी कर्म अशी आहेत, तुझे कर्म तू केलीस, मी तर पडलेलं नाही मध्ये कुठे. पण फळ मात्र आपल्या हातात नाहीये, फळ त्यांच्या हातात आहे. ऍक्टिव्हिटीमध्ये भगवंत इन्व्हॉल्व होत नाहीत कुठले, का मी काय पडणार नाही मध्ये कुठे, पण फळ मात्र त्यांच्या मार्गदर्शनाखाली मिळतंय. आणि परमात्मा त्यासाठी हृदय बसलाय, उपदृष्टा, निरीक्षण करायला, मध्ये पडत नाहीये. एखाद्या सिगरेट पितोय, परमात्मा सांगत त्यात ना, हे बाद आहे, पिऊ नकोस ते. सांगतो का? नाही, पी, तुझी इच्छा, मी तिच्या पुढे. पण ते पिल्यावर जे परिणाम होतील त्याला तू जबाबदार नसेल, त्याला मी जबाबदार असेल, की त्याचं फळ माझ्या हातात असेल. म्हणून कर्मणा दैव नेत्रेणा. भगवंत फक्त पाहतायत आणि त्यांच्या पाहून एका डिरेक्शनला घुसत येतात. हा या श्लोकाचा अर्थ आहे. ओके, कळलं प्रभू? हो प्रभूजी. ओके, आता ओके, बुद्धिमानांची बुद्धी, ओके, हे भगवंताचं वास्तव्य दर्शवते तिथं. स्वतः व्यक्ती बुद्धिमान आहे. का बुद्धिमान आहे? त्यावर भगवंताची विशेष कृपा आहे. ती बुद्धी भगवंताचं वास्तव्य तिथं दर्शवते. ओके, आणि शक्तिमान आणि बुद्धिमान दोघे भगवंताचे कृपापात्र माणसं आहेत. ओके ओके, बलम बलवताम चाहम कामराग विवर्जिता धर्मा विरुद्ध भूतेषु कामोस्मे भरतर्षभा. मी बलवानांचे बल आहे, जे काम तसेच आसक्त रहित असते. आणि हे भरतश्रेष्ठ अर्जुना, धर्मतत्वांविरुद्ध नसणारा काम ही मीच आहे. बघा, इव्हन ती सेक्स लाईफ जी आहे, ती वासना जी आहे, ती धर्मतत्वांच्या विरुद्ध नाही, ती मी आहे. तिथं माझं वास्तव्य आहे, तिथं माझी उपस्थिती आहे. ओके, बलवानांचं बल तर मी आहेच. ओके, प्रपादितात, बलवान मनुष्याने आपल्या बळाचा उपयोग वैयक्तिक आक्रमणांसाठी न करता दुर्बलांच्या संरक्षणार्थ केला पाहिजे. त्याचप्रमाणे धर्मतत्वानुसार कामजीवन हे इंद्रिय तृप्तीसाठी नसून केवळ प्रजोत्पादन करण्यासाठी आहे. त्यानंतर आपल्याला संततीला कृष्ण भावना करणे ही माता पित्यांची जबाबदारी आहे. सो धर्मानुसार काम वासनेचा वापर करणं म्हणजे काय? केवळ आणि केवळ प्रजोत्पादनासाठीच नवरा आणि बायकोनं एकत्र येणं, या व्यतिरिक्त कोणत्याही काळाशी एकत्र येणारी गोष्ट ही प्रकारे व्यभिचार आहे. इव्हन लग्नामध्ये सुद्धा ऐकायला अवघड आहे, डायजेस्ट करायला अवघड आहे फार, पण इव्हन विवाहामध्ये सुद्धा लिजिबल पार्टनर बरोबर सुद्धा प्रजोत्पादना व्यतिरिक्त केलेला कोणताही संभोग किंवा स्पर्श जो आहे तो एका प्रकारे व्यभिचार आहे. आणि त्यात असतं मोठ्या प्रमाणात निरोध वापरणं आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरणं, गर्भनिरोधक गोळ्या वापरणं, हे सगळे प्रकार चालतात मोठ्या प्रमाणात. आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात व्यभिचारी हे जग झालेलं आहे. आणि त्यामुळंच मोठ्या प्रमाणात पाप वाढत चालली आहेत आणि मोठ्या प्रमाणामध्ये कार्मिक रिॲक्शन पण लोकांना भोगायला लागत आहे. व्यभिचार प्रचंड प्रमाणात वाढत चाललेला आहे.
आयडियल गृहस्थ लाईफ आहे, फार अवघड आहे पालन करणं, पण एक आदर्श आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे आणि त्या आदर्शाकडे वाटचाल आपण केली पाहिजे. हरे कृष्णा. तर इथं आता आपली थीम संपतीये 11 श्लोकापर्यंत. पुढच्या सगळं थीम बदलतीये, तर 12 श्लोकापासून आपण पुढच्या रविवारी पुढचा आपण गोष्टीची चर्चा करायचा प्रयत्न करूया. उद्या संध्याकाळी ज्यांना शक्य आहे त्यांनी, पण डायरेक्ट होतं सगळ्यांना शक्य नाही, मला माहिती आहे काय काय समस्या लोकांना आहेतच आणि सगळ्यांच्या समस्या एका वेळेस सोडणं शक्य नाहीये, काही ना काही समस्या राहणारच आहेत. तर या ग्रुपमध्ये जेवढे आत्ता आहेत उपस्थित त्यांनी शार्प 7:45 वाजता ग्रुपवर टाकीनच 7:45 वाजता सहभागी व्हा. ओके, 7:45 वाजता तुम्हाला प्रश्न सांगेन मी, थोडं 15 मिनिटं लवकर करतोय, सॉरी. 7:45 सहभागी तुम्हाला प्रश्न सांगेन. 9 वाजेपर्यंत 15 मिनिटं एक्स्ट्रा झाले देतो मी. 9 वाजेपर्यंत सोडवायचा प्रयत्न करा. 9 वाजता शार्प जे काय सोडून झालं आहे ते फोटो काढून जेवढं केवढं आहे, चिंता करू नका, मार्कांची अजिबात चिंता करू नका, प्रामाणिक राहा, फक्त कॉपी करू नका कोणी त्यामध्ये. मी पाहत नाही पण भगवंत पाहत आहेत. मी माझा तुझा पूर्ण विश्वास आहे, पूर्ण श्रद्धा ठेवून विश्वास ठेवून, का ऑनलाईनमध्ये शक्य नाही सगळं प्रत्यक्ष पाहणं, आणि तुम्ही सगळे मॅच्युअर डिवोटी आहात. तर लहान सगळे परीक्षा घेणं आणि समोर सुपरवायझर उभं राहणं हे आपलं वय नाही आता हे सगळं करायचं. आणि ही भगवंताची सेवा आहे. परीक्षा म्हणजे कुठलाही मार्क प्राप्त करून आपला कुठेही बोर्डामध्ये नंबर प्राप्त करायचं नाही, कुठे मेडिकल ऍडमिशन घ्यायचं नाही, इंजिनिअरिंग ऍडमिशन घ्यायची नाही आहे, कुठे आपलं नाव लागणार नाही फक्त सगळं पहिला नंबर आला म्हणून. ओके, काही होणार नाही. प्रामाणिकपणे जे काय आपण श्रवण केलंय, जे वाचन केलं आहे, त्याचा अभ्यास करून जे आठवतंय ते प्रामाणिकपणे तासाभरात लिहायचा प्रयत्न करा. जेवढे होते त्याचा 9 पर्यंत जेवढं झालं फोटो काढून मला पाठवून द्या, मी रेकॉर्डमेंट ठेवीन. तुम्हाला मार्क सांगण्यासारखं सांगेन, नाही तर सांगणार पण नाही, काळजी करू नका. पण सगळे पास असतील, सगळ्यांना पुढे ढकललं जाईल, सगळ्यांना भक्ती असे सर्टिफिकेट मिळेल जे जे परीक्षा देतील त्यांना. पण परीक्षा लिहिणं कंपल्सरी आहे, कोणी परीक्षा लिहायला आळस करू नका, ही माझी नम्र विनंती आहे. परीक्षा मॅन्डेटरी आहे. ओके, येस माताजी बोला. प्रभूजी थोडक्यात उत्तरे लिहा जे आहे ते साधारण किती म्हणजे लाईन्सचे असलं पाहिजे? जेवढं जेवढं गरजेचं आहे तेवढं. त्या प्रश्नाचं जो उत्तर जे आहे हरे कृष्ण. किती शब्द सांगता आला तेवढे शब्द द्या. अगदी एका वाक्यात उत्तर देता आलं परफेक्टली तर द्या त्यात. ते उत्तर पूर्ण मांडलं गेलं पाहिजे. ओके, मुद्द्यातल्या, एका वाक्यातल्या, मोठ्यातल्या, पण जो तो विचारला प्रश्न त्याचं उत्तर पूर्णपणे आलं पाहिजे. लांब लचक उत्तर लिहायची गरज नाही उगाच शाळेमध्ये तशी. ओके, मोठे इतिहासाची पुस्तकं फेकाफेकी करत लिहायची तसं लिहायची गरज नाही काय उगाच. थोडक्यात मुद्देसूद. ओके, योग्य तेवढं लिहा. तपासणारा मीच आहे. ओके, चिंता करायची कारण नाही. कुठे बोर्डाला पाठवणार तिकडे पेपर्स. ओके, मीच तपासणार आहे, मलाच मार्क द्यायचे आहेत. ओके, प्रभूजी सगळे श्लोक पाठ नाही होते. प्रयत्न करा. आपण प्रयत्न केलेच नाही तर कधीच पाठवणार नाही आयुष्यामध्ये, ही संधी आहे. नाही ते आहे, 5-6 झालेत पण सगळे एवढे 20 मग ते जेवढे शक्य बघून तेवढे लिहिलं प्रयत्न तर करा चालेल काय? माताजी, संधी आहे, महत्वाची नाही श्लोक आहे. हो 6 अध्यायात बघून जरा लिहिलं. मिनिमल श्लोक दिले तुम्हाला मी, मिनिमल श्लोक महत्वाचे काढून. 20 आहेत 20 आहेत. हा 20 आहेत ना, हो. 2 तरी पाठ करायचे. श्लोक नाही आहेत 4-5 पाठ आहेत, नाही असं नाही, पण सगळे नाही आहेत एवढे. अर्धवट, अर्धा श्लोक, एक वाक्य, काहीतरी लिहा, काहीतरी प्रयत्न करा. ओके, आपण आयुष्यामध्ये प्रयत्नच केला नाही तर पण नाही तर मग बघून कधीच. लिहिलं चालेल श्लोक. नाही ते करणार, नाही ते करणार, पण मग श्लोक जर सांगितला तर बघून लिहिला तर चालेल का? बघा मी काय म्हणलं, माझा तुमचा पूर्ण विश्वास आहे. तुम्ही जे काय लिहाल मी तपासेल. तुम्ही काय करताय, बघून देताय का नाही तुमचं तुम्ही ठरवा. ठीक आहे, परीक्षा न वक्त लिहिणं अपेक्षित आहे. भगवंत पाहत आहे. हेच तर जास्त टेन्शनच आहे. हेच तर जास्त टेन्शन आहे. भगवंत पाहत आहे, त्यावर विश्वास ठेवा. हेच टेन्शन पेपर लिहा. आहे. जो तुम्ही पेपर सबमिट करा मी त्यावर क्वेश्चन काढणार नाही, बघून दिले का नाही बघितलं का, ए वापरून दिले का, ए प्रश्न विचारलाय, जे ते मी विश्वास ठेवून चेक करेन. ठीक आहे, आता आपण मॅच्युअर डिवोटी आहोत सगळे, आपण काय निवोदित भक्त नाही आहोत किंवा शाळेतली मुलं नाही आहोत आपण. ओके, ही परीक्षा सेवा आहे भगवंताची. या वनन पेपर लिहा, ताण डोक्यावर ठेवू नका. ठीक आहे, आनंद घ्या त्या परीक्षेचा. ही भक्ती आहे ती परीक्षा म्हणजे, असा विचार करून हा पेपर लिहायचा प्रयत्न करा. ओके, यातनं फायदाच होणार आहे, तोटा काही होणार नाहीये. ओके, आणि प्रयत्न करा. उद्याचा एक हरे दिवस कृष्ण. आहे, जास्तीत जास्त पाठ करा, श्लोक अभ्यास करायचा प्रयत्न करा. फायदा आपलाच होणार आहे, काही तोटा होणार नाहीये. प्रभूजी श्लोक तुम्ही सांगणार की आमच्या मनाने श्लोक लिहायचे? मी सांगणार ना, पण सोपे सांगणार, काळजी करू नका. सोपे सांगणार, काळजी करू नका, कारण. ओके, हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण. प्रभूजी हरे कृष्ण. हा बोला बोला. तुम्ही ऍटम्स बद्दल आणि एलिमेंट्स बद्दल डिस्कस केलेलं बरं. हा
त्याच्यामध्ये जे आपण मुंगीचं जे उदाहरण घेतलं 2 डिमेन्शनल आहेत, हम्म. थोडं सायंटिफिकली जाऊया. म्हणजे आपण ऍटम्स जे आहेत ते 1 डिमेन्शनल मध्ये फिरतात ना. ऍटम जे आहेत ते ऍक्च्युली डायमेन्शनलेस आहेत ऍज पर सायन्स डेफिनेशन. ओके. ओके. ऍटम डायमेन्शनलेस ऑफकोर्स, त्या सायन्सला काय सांगतायत समजून डायमेन्शनलेस कसे आहेत ते. ओके. पण हे मुंगीचं ऍक्च्युअली 2 डिमेन्शन नाही आहे, पण साधारणपणे मुंगी प्रामुख्याने 2 डिमेन्शन काम करते. ओके. मुंगी 3 डिमेन्शनच आहे. सो या जगातलं जे सगळं आहे ते 3 डिमेन्शन, ऍटम्स 3 डिमेन्शन्स आहेत. हो, ऍटम 3 हो. डिमेन्शनच आहेत. ओके, चिंता करू नका. मुंगीचं 3 डिमेन्शनच आहे. मी एक उदाहरण द्यायला समजावलं सोपवडा म्हणून, की मुंगी साधारण सरळ जाते, तिला वरचं जास्त दिसत नाही. ओके. सो सरळ आणि आडवं या 2 डायमेन्शन काम करतात साधारण. पण तिला तिसरा पण डायमेन्शन आहे, नाही असं नाही. तर जाडी पण आहे ना मुंगीला. हा, पण त्यांना फिरता येत नाही. हा, मिनिमल जाडी आहे आणि मिनिमल ती वर बघू शकते, एवढंच फक्त सांगायचा उद्देश काय. बरोबर. पण 3 डायमेन्शनच आहे ती. एक समजा सोपवडा म्हणून ते उदाहरण दिलं की देवता हा. हायर डायमेन्शन आहेत आपल्यापेक्षा आणि आत्मा कसा हा. वेगळ्या डायमेन्शन मध्ये आहे. बरोबर. कारण मी पण ऐकलेलं की 3 डायमेन्शनल आहे, पण जेवढे जीव आहेत ते 2 डिमेन्शनल मध्ये जास्तीत जास्त फिरतात, त्यांना 3 डायमेन्शनल दिसत नाही. हा, एक्झॅक्टली. तर म्हणजे भगवंत जे आहेत ते डायमेन्शन लेस मध्ये जातात की वरती भगवंत दिव्य अनलिमिटेड डायमेन्शन डायमेन्शन मध्ये? भगवंत दिव्य डायमेन्शन मध्ये आहेत, डिवाइन डायमेन्शन. डिवाइन डायमेन्शन. सगळ्या डायमेन्शन पलीकडे डायमेन्शन जे आहे ते भगवंत आहे. तेव्हा जोपर्यंत ते रिव्हील करत नाहीत तोपर्यंत ते डायमेन्शन प्राप्त करू शकतच नाही. ओके. ठीक. हं. आणि एलिमेंट्स बद्दल काय सांगत होते 108? जर तुम्ही सायन्सचे स्टुडंट असाल तर सायन्स या जगात जे जे काही एलिमेंट्स आहेत त्याला 108 मध्ये कॅटेगरी करतं. ओके. पिरियडिक टेबल, आवर्त सारणी, हा, 108 पिरियडिक elements आहेत टेबल. त्यामध्ये. पण त्याचं 108 च्या वरती पण आहेत ना शोधलेले? ते आहेत ते रेडिएक्टिव्ह आहेत. ओके, रेडिएक्टिव्ह आहेत ते. ओके. हा, बरोबर. ते डिके होत असतात, पण जे स्टेबल आहे ते 108 आहेत. ओके. येस, येस. आणि त्याचं बीड्स मध्ये काय कनेक्शन आहे का? 108 आपण माळा जप करतो. नाही 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 काय संबंध नाही मी जस्ट असं विचारलं नाही नाही कारण ते कोइन्सिडेंस होते ना. नाही 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 सगळ्या संबंध नाही. ओके, ठीक आहे. हरे कृष्णा. श्री प्रभुपाद की जय. सर्वांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. सकाळी 7:45 वाजता आपण, रात्री 7:45 वाजता आपण सहभाग घेऊया, प्रश्न जाणून घेऊया. 15 मिनिटं एक्स्ट्रा देत 9 वाजता फोटो काढून सबमिट करा. 9:05 पर्यंत फोटो येतील. मी ऑनलाईन उपलब्ध असेल. जर का पेपरमध्ये शंका आली तर मला व्हॉट्सअपवर विचारा प्रश्न, कारण का मी माझा ऑनलाईन क्लास चालू असेल, भगवंतचा क्लास माझा ऑनलाईन चालू असेल 8 ते 9 उद्या असेल माझा सोमवारी. तर तुम्ही क्लास देत असेल पॅरलली आणि माझं झूम पण ऑन असेल, म्यूट असेल फक्त ते. जर तुम्हाला काय विचारायचं मला तर व्हॉट्सअपवर विचारा, मी उत्तर व्हॉट्सअपवरती त्याची देईन पेपरमध्ये काय शंका आली तर. ओके. हरे कृष्ण. तुमचा नंबर हाच ना प्रभूजी? हा? नंबर धन्यवाद हाच प्रभूजी. काय? तुमचा नंबर हाच ना प्रभूजी? हो, माझा नंबर हाच आहे. का ग्रुपवरती विचारू शकतो प्रश्न तुम्ही. नंबर जर नसेल माझा तर ग्रुपवर प्रश्न विचारू शकतो. ओके. ओके. धन्यवाद. हरे कृष्ण. श्री प्रभुपाद की जय. जय. हरे कृष्ण. थँक्यू. हरे कृष्ण.